पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखीन एका जबरदस्त लढतीबद्दल खरं तर मूड जाणून घेणार आहे. मी आलेलो आहे फलटण विधानसभा मतदारसंघात. तसा हा रामराजे नाईक निंबाळकर यांचा गड म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ते अजित पवार यांच्या गटामध्ये आहेत, विधान परिषदेवरती आमदार आहेत. पण तसं बघायला गेलं तर इथले विद्यमान आमदार दीपक चव्हाण जे गेले 3 टर्म इथे आमदार आहेत, पुन्हा चौथ्या वेळेस आपलं नशीब आजमावतात, त्यांच्या अदृश्यात त्यांच्या पाठीमागे राहणार आहे. त्यांना कडवी लढत देत आहे सचिन कांबळे पाटील, महायुतीकडनं भाजपचे उमेदवार आहेत ते. त्यामुळे चला लोकांकडनं जाणून घेऊयात की एकूण फलटणकरांचा मूड काय आहे. कारण गेल्या काही कालावधीत महाराज म्हणजे अर्थात रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेण्याचं सुतोवाच केलेलं होतं, तशी घोषणा केलेली होती. पण ते तसे तांत्रिकदृष्ट्या तिकडे जाऊ शकत नाही. पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते, ही तितकंच खरं. त्यामुळे ते अजित पवार गटात थांबलेले आहेत. पण इथल्या उमेदवार दीपक चव्हाण जो आहे म्हणजे विद्यमान आमदार, तो पुन्हा एकदा निवडून येऊ शकतो का, लोकांशी बोलूयात. दादा नमस्कार, काय नाव आपलं? हरीश बबनराव मामुलकर. हा ना हरीश भाऊ, काय म्हणता सध्या इथलं इलेक्शनचं वातावरण काय म्हणतं? दीपक चव्हाण एकीकडे, सचिन कांबळे पाटील एकीकडे. दीपक चव्हाण 100%. बर. आणि महत्वाचं बोलायचं म्हणजे साहेब, दुष्काळी पट्ट्यात जर तुम्ही जाऊन बघितलं तर महाराज साहेबांनी एवढा मोठा कॅनल संदर्भात जे काम केलंय, महाराज म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे की त्याच्याबद्दल तुम्ही जाऊन दुष्काळी भागात जर पहिला बघितलं असतं तिथली अवस्था काय होती आणि आता जाऊन बघा तुम्ही तिथं अवस्था काय. पण मुद्दा असा आहे, महाराजांनी केलं, आमदारांनी केलं का? महाराज साहेबच ना, आमचे मेन महाराजच आहेत. महाराज म्हणजेच आमदार आहेत. ते आहे बातो मे मंडळी. चला यांना विचारत, काय नेते मतदान केलं का गेल्या वेळी लोकसभेला? हो केलं. होय ना. मग यंदा काय सध्या इथं निवडणुकीचा माहोल? आता जर आपल्या इथं तर बौद्ध आमदारांचे जरा जास्त त्यांनी आम्हाला नाराज केलेलं आहे. बर. आमचं असं म्हणणं होतं की आमच्या समाजाला यावेळेस तिकीट मिळालं पाहिजे. हो, पण म्हणजे बहुजन समाजाचे सगळे लोक एकत्र आलेत मी ऐकलं. हो आले. होय का? मग तुम्ही उमेदवार उभा केलाय का? हो केलाय. काय नाव त्याचं? रमेश आढाव म्हणून. रमेश आढाव सर. रमेश आढाव सर. मग काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल? आम्ही तर आमचं पूर्णपणे ताकद लावून लढवून निवडणुकी. बर, म्हणजे तुमचा उमेदवार रमेश आढाव सर येतील असं तुम्हाला वाटतं? वाटतं. चला आणखी लोकांशी बोलू. चालता बोलता बोलू. काय नेते, काय नाव आपलं? स्वप्नील मुळी. होय का? स्वप्नील भाऊ, काय सध्या सणवार कसा गेला? सण चांगला गेला. होय का? आता राजकीय फटाके वाजणार आहेत. लोकशाहीचा उत्सव सुरू झालाय. हा, फटाके पुन्हा दुसऱ्यांदा माळ्यावर काढायला लागतात माणसाला. ते माळ्यावर घालूच नका, आहे की नाही? खालीच ठेवायला लागतंय. हा, 23 तारखेनंतर. बरोबर. कोणाचे फटाके वाजतायत मग? म्हणजे कोणासाठी वाजतायत आणि कोणाची वाजतायत? इथे असा विषय झालाय फलटण तालुक्याचा की फलटण तालुक्यातली जनता कन्फ्यूज आहे. आता फलटण मध्ये चौरंगी लढत होणार आहे. बर. आणि ह्यामध्ये सगळ्या तोडजोडी झाल्यात, तिकडून तिकडे प्रत्येक म्हणजे बघा, दीपक चव्हाण विरुद्ध सचिन कांबळे पाटील विरुद्ध सचिन आढाव सर, रमेश आढाव सर आणि दिगंबर आगवणे ज्यांनी की जेलमधून फॉर्म भरलेला आहे. दिगंबर आगवणे जेलमधून फॉर्म भरलेला आहे. त्यांना पण जसं आपल्याला वाटत असेल की जेलमध्ये आहेत ते, पण त्यांचेही निर्णायक मत आहेत फलटण तालुक्यामध्ये. दुसरी गोष्ट, रमेश आढाव सर जे आपले इथे जो जयघोष केलाय बौद्ध आमदार, एकच निर्धार बौद्ध आमदार हा फलटण मध्ये जयघोष झालेला आहे. त्यांची पण निर्णायक मत आहेत फलटण तालुक्यामध्ये आणि त्यांना गेली 15 वर्ष झालं डावललं जाते. बौद्ध आमदार म्हणून त्यांची मागणी होती. फलटण तालुक्यात निर्णायक मत आहे, त्यांना गेली 15 वर्ष झालं सत्ताधाऱ्यांनी डावलेलं आहे. ते एक निर्णायक मतदान होऊ शकतं. त्यामुळे फलटण तालुक्यात आता काहीही घडू शकतं, कसाही बदल घडू शकतो. मग कोणाचे फटाके वाजतील आणि कोणाकरता फटाके वाजणार आता ती येणारे 23 तारीख ठरवेल आपला. जोरदार. नेते राम राम. रिक्षा का आपली? रिक्षा. अतुल मोहोळकर. अतुल भाऊ, काय चाललंय सध्या? काय नाही, श्रीमंतांचा काय मूड आहे सध्या? आम्ही महाराजांची माणसं पाहिल्यापासून रामराजे नाईक निंबाळकर. बर. आम्हाला फक्त दीपकराव चव्हाणच साहेब पाहिजे, बाकी काही नाही. म्हणजे श्रीमंत पाहिजे. नमस्कार. काय चाललंय? काही नाही. काय म्हणतोय फलटण सध्या? काय म्हणते, हाय तसंच आहे. होय ना. मी ऐकलं तुमच्याकडे चौरंगी लढत आहे म्हणे. लढत तर राहणारच केलं. होय का? होय का? पण मग काय फलटण बदललं का? विकास झाला फलटणचा? मी आता 4च वर्षाला काय फलटण बदलल्यासारखं वाटत नाही का?
होय का? यापूर्वी कुठे सर्व्हिसला होते मग? मी गुजरातला गुजरातला होते, गुजरातवरून इकडे. मूळ तुमचं इथलंच? मूळ इथलेच बर. काय सध्या मग मतदार यादीचं नाव आहे तुमचं? आहे की आहे ना? मतदान करणार? करणार करणार. पण काय मूड वाटतोय लोकांचा, जनतेचा? आता तुम्ही लोकांमध्ये जात असाल, मित्र परिवारामध्ये गप्पा मारत हो असाल. पण काय आता ते एकाच्या 4 झाल्या 4च्या 6 झाल्या का सगळा गोळच बांधून ठेवलाय. होय का? कोणाला करायचं आणि कोणाला नाही करायचं काय कोण इकडं, कोण तिकडं, हो, हो. कोण- हा. उड्या त्या पडतात सगळ्या. जनता चालवते ती ना हा. ती त्यांचं करून बसते ती. बर. त्यांचं करून बसतात. हो हा. बसते इकडं नाही तर तिकडं नाही तर इकडं. आपण काय करायचं फक्त? आपण काय करायचं आपण बघायचं. हा बस. बघण्याशिवाय पर्याय नाही हो, म्हणतात. धन्यवाद. बाकी एक हाती सत्ता आली एक हाती? तरच उपयोग आहे. तरच एकाच उपयोग. बाकी खिचडी नको. खिचडी नको. हा. एक आधी सत्ता. एक हाती सत्ता पाहिजे. मग काय तुमचा कोण का अंदाज असू काय? द्या पण चांगला. हा तुमचा अंदाज काय? इथं आता काय आता इथं वातावरण कसं आहे एवढं काय मला कल्पना नाही. काय तू तरी? हं? नाही इथं काय वातावरण आपल्याला नाही तुतार बितारीचं काय पण पाहूया. जनता ठरवेल. जनता जनता ठरवेल. ते म्हणले जनता ठरवेल. वा. हो ना ते. काय म्हणता? या बाहेर. आराम चाललाय का? आराम का? होय. बोला की. गेल्या वेळी आम्ही इकडेच आलो होतो. आलता की. गप्पा मारले होते आम्ही हो, इकडे. मारले हा. होते आठवतं आम्हाला. मग काय म्हणते रिक्षा? काय नाही चांगली होय का? हो. धावते का रिक्षा? धावती की होय का? हो. मग इथं कोण धावतोय आता इलेक्शन? तुतारी. तुतारी. हो लोक तर म्हणायला लागलेत रमेश आडव सर म्हणून. नाही, तुतारी आहे हा? तुतारी आहे लोक काही म्हणतात सचिन कांबळे पाटील म्हणून. नाही तुतारीच. ते म्हटले का ते जेलमधनं कोणी रामराजे फॉर्म भरला? श्रीमंत रामराजे साहेब संजय बाबा पिट्टू बाबा हे आहेत त्यांच्या बरोबर आम्ही आहे. बस हो काम केलं. ते, हो. पाण्याचं काम केलं. केलं की सगळं रस्त्याचं काम केलं. सगळंच केलं. शेतकऱ्याचे प्रश्न सुटले. हो सुटले. रोजगार मिळाला. हो सगळं झालं. हो बस ज्यांनी केलं त्याच्या मागे जनता जाणार असं लोक म्हणायला लागले. काका नमस्कार. कुठल्या गावचे? फलटण. फलटण का? हो. काय म्हणताय फलटण? आनंदी आनंद. सगळ्यात चोंबाळ फलटण आहे. होय का? चोंबाळ फलटण हा. म्हणजे काय असते चोंबाळ फलटण? म्हणजे अनेक उमेदवार उभे राहिलेत. हा. बिन अकलेचे बी राहिलेत, अकलेचे बी राहिलेत. बर बर बोला. बर. हा. हे अकलेची उभे राहिले, बिन अकलेची उभे राहिले. हुशार कोण पण मग त्याच्यात? हुशार त्यातनं एकच वंचित बहुजन आघाडी. बस बस दुसरं कोण एकमेव. नाही. काय नाव त्याचं उमेदवाराचं? भिशे साहेब. विशे साहेब का? वंचितचा जोर लागणार असं म्हण- वंचित 100% होय का? लिहून ठेवा. हा. वंचित बहुजन आघाडी. बस. काय समस्या आहे सध्या महिलांच्या असं वाटतं तुम्हाला? म्हणजे महिलांच्या काही समस्या आहेत का? महागाई आहे, सरकारने महिलांसाठी काही करावं असं वाटतं का तुम्हाला? हो काय हो, वाटतं? हो हा? करावं लागतंय काय करावं लागतं सांगा बरं. महिलांसाठी. हा पण म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना, म्हणजे एक ही गोष्ट झाली पाहिजे, दोन ही गोष्ट झाली पाहिजे, असं काही सुचवू शकता का तुम्ही? हो हा. झाली पाहिजे गोष्ट तसली झाली पाहिजे महिलांसाठी. काय झाली पाहिजे? सुरक्षा. सुरक्षा. हा. त्यांना काय आर्थिक मदत. हा, हा. हा 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 हा. महागाईचं सध्या काय परवडत नाही. नाही परवडत. महागाई तर नाही परवडत. होय ना. तेल काय भाव झालंय सध्या? किती 2800. 2800 का? आणि तुम्हाला सगळ्यात पहिलं आठवतं तेव्हा काय लिटर होतं? पहिलं 1000. 1000. हो. आणि त्याच्या पहिलं? 1000. 1000 ना. हो. पण आता 2800 म्हणजे लईच झालं. 28 लय झाले. दुपटीपेक्षा जास्त. हो. होय ना. बरं इथल्या इलेक्शन बद्दल काय अंदाज, काय माहिती आहे? नाही माहिती आहे. नाही का? आपल्याला नाही माहिती. नाही माहिती. नाही इथले आमदार कोण आहे काही कल्पना आहे? तशी काय माहिती नाही पण मतदान करतो बुवा. हो, मतदान करतो. होय का? ते लाडकी बहीण बद्दल काय ऐकलं तुम्ही? हा हा. हा तुम्ही लाभार्थी येतात आहात? येतात की पैसे येतात. मिळालं का? हा. किती 3000. मिळालं? आला हो, अकाउंटवर? हो. वा वा. लाभ झाला पहिलं मला. 1500 रुपये आता 3000 रुपये. होय का? म्हणजे 3 हप्ते आले तुम्हाला? हो. वा. मावशीनं 3 हप्ते आल्याचं म्हणतात. चला मावशी धन्यवाद. हा हा. टीव्ही बघताय का? हा. काय 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 जबरदस्त. हा. मेकॅनिक काय तुम्ही? मेकॅनिक आहे. होय का? गॅरेज काय? मोटरसायकल तर मोटरसायकल दुरुस्त करा. रोज बघतोय मी. होय का? कुठला कार्यक्रम बघता आमचा? हा? आता काय तुम्हाला नाही सांगणार इलेक्शनचा. हो हो इलेक्शन. हा मूड महाराष्ट्राचा. राईट, राईट. हा. मी काय म्हणतो इथे इलेक्शनचा काय मूड आहे? आहे की नाही एवढं नाही पण आहे. कोणाचं जोर आहे? भाजप. भाजप. सचिन कांबळे पाटील असं म्हणताय. हा हा. मग तुम्ही हसता खूपच्या ना. नमस्कार. काय भेट झालीच आपली शेवटी. व्हायचीच होती. म्हणजे मी आपलं लोक म्हणायला लागलेत मी टीव्हीवर दिसतो, मला टीव्हीच्या पुढचं काही दिसणार ना कोण बघताय म्हणून. हा. आता आज म्हणलं समोरासमोरच भेटून घेऊ. बस चाललंय आपलं. मी आपलं सगळं इलेक्शनचा दौरा करतोय. मला आम्ही नागपूरपासून सुरुवात केली. आम्ही इकडे आलोय. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. मग झाली की आता आज 19वा शो आमचा.
होय 1900 एकदम जबरदस्त. बरं काय मूड आहे सध्या तुमच्या मतदारसंघात? आमच्या इथे फक्त राष्ट्रवादी होय का? राष्ट्रवादी या भागात पण काय घड्याळ का तुतारी काय नेमकं? नाही. काय, घड्याळ तर नाहीच तुमच्याकडे. घड्याळ नाही. मग आता कोण? शरद पवार. हा शरद पवार गट. पण महाराष्ट्र काय अजित पवारांच्याच गटात आहेत. नाही ते असले तर आता जो आमदार उभा राहिलाय ना कोण? म्हणजे दीपक चव्हाण हा, हा, आता हा. आमदार केला बर तो त्यांचाच माणूस आहे ना. बर पवार गटाकडे. बर बर. मग महाराजांनी खरं अजित पवार गटाचं म्हणजे महायुतीचं काम करावं ना. आता ते त्यांच्या लेवलने पण ते नाही करणार. नाही करणार. मग ते कोणासाठी काम करणार? पवारच शेवटी दीपक पवारच आहे ना. पवाराच्या शिवाय पर्यायच नाही. होय का? मग त्यांच्या अदृश्य हात कोणाच्या मागं? दीपक चव्हाणच्या. सरळच आहे. सरळच आहे ना. सरळच आहे. मग पुन्हा चौथी टर्म त्याच येत आहे. हा चौथी टर्म मारणार. होय ना. बरं, आनंद आहे. होय काय नाव काका? दीपक सोनवलकर. होय का? दीपक भाऊ कुठल्या कोण गावची? आम्ही दुधेबाई गावचे बोरा गाठाच खाली. बोरा घाटाच्या खाली काय? हा बरं काय पाण्याची अवस्था वगैरे तुमच्याकडे? पाणी भरपूर आहे आता. होय का? हो पूर्वी काय परिस्थिती होती? पूर्वी नुसतं कुसळ होते बघा. होय का? कुसळत होती. मग पाण्याची व्यवस्था कशी करायला लागायची? आता ते कॅनॉला आल्यामुळे झालं. पण- जमिनीचं रेट वाढलं. होय का? हो. जमिनीचं रेट वाढलं. हो. हो, बरोबर. पाणी आलं की जमिनीचं रेट वाढतंय सगळं. आता काय लावलं मग माणसाला शेतात? कसं चटणी भाकरी खाऊन त्यांना दिवस काढलेत पूर्वी. हा म्हणजे आणि कसं ह्याचं घाण ठेव ह्याचं हे म्हणजे बाजारासाठी. आणि ते करायला लागलो. शेतकऱ्याच्या नशिबी ते शेतकऱ्याचं. फार अवघड आहे. म्हणजे काही नाही म्हणल्यानंतर जमिनीच आता नाही मी ठेवा. कंपनीला भरून हप्त्यावर गाडी काढली. हो का? कुठली? हे काय हीच आता नवी काढली. होय का? अरे वा. 3600 रुपये हप्ता आहे. किती? 3600 पगार रुपये. होतो 10 तारखेला 2 तारखेला कटिंग पाहिजे फायनान्स. बस. माझा PSI एक हवालदार आहे. म्हातारा पेन्शन घेते पण स्वतःलाच करायला लागतं काय पण केलं तर. बरोबर बरोबर बरोबर. ज्याची त्याला संसार आहे मग त्यांची पण काय चुकी नाही. हा असं म्हणजे सगळं त्याचं ज्याचं त्याचं दुःख आहे हो. दुःख आहे आणि दुकान कोण येत नाही सुखात सगळे खायला येते. काय 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 नसतं बघा तुम्हाला सांगतो. काय नाही सगळं हे लपाटी धंदा आहे आणि काय तुम्हाला सांगा सगळं सुखात येते सगळं. तुमचं पण असू द्या काय कार्य लगेच जेव्हा येतील माणसं पण तुमचं तुम्हाला फेडायचं. बरोबर. आपलं आपल्याला नेते येतात काय? नेते आता आमच्याच गावचे झडपी अध्यक्ष आहेत मानेकराव विठ्ठल सोनवर चांगले त्यांना कार्य केलंय. हा पण ते कसं आहे आता ते होते रामराजेकडून ते आपल्याला काय करायचं त्याचं आपण सर्वसामान्य लोक आहे. हा 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 ते हाय लेवल असतात लोक. बरोबर. आपण सर्व- आपल्याला कोण विचारतंय हा. कोण कुत्र विचारत नाही. बरोबर बरोबर. कोण निवडून येतं इकडं? इकडे आमच्याकडे रामराजे चालतात परंतु ते आपण त्या क्षेत्रात नाही. हा आपलं क्षेत्र कंपनी आहे आम्ही टेम्पररी आता एवढी कमीच कंपनी झाली परंतु आम्ही सातारला करतोय. हो कमीच आहे ना तुमच्याकडं. हो, पण परंतु आम्ही सातारला हेल्पाट घालतो पुण्याला घालतो मी टेलखोत होतो 4 पिरियड केलं. हा अजून परमनंट नाही माझ्याकडे 16 कंपनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहेत. बर 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 बरोबर. त्यांची एक व्यथा आहे आयुष्यातली. हो मावशी नमस्कार. नमस्कार. काय मग कुठल्या? सस्तेवाडी. होय का? सस्तेवाडी. हो. नाव भारी आहे सस्तेवाडी. सस्तेवाडी. हा हा. बस. सस्तेवाडी म्हटल्यानंतर का सस्तेवाडी म्हणतात त्याला काही कल्पना त्याची? हा सस्ते मराठी राहतात सगळी. अच्छा सस्ते सस्ते सस्ते. आडनावाचे सस्ते. हो हा. आडनाव सस्ते. होय होय होय. मी ते कोरेगाव मध्ये पाहिलं काय बर्गे एका गावात सगळे बर्गेच आहेत तसं त्या वाडीमध्ये सगळे सस्तेच राहतात. हो सस्ते सगळी. बरोबर बरोबर. ती त्या लोकांची वाडी राहते. बरोबर बरोबर. बरं काय सध्या इलेक्शनचा माहोल इकडे काही कल्पना तुम्हाला? नाही, आता नाही? आम्हाला काय आम्ही शेती करतो. काय लावलं शेतात? ऊस आहे. होय का? मग आता काय मजूर वगैरे मिळतात कामाला? हो होय का? तुमच्याकडे मिळतात? हो पण मिळते. मग कधी कधी स्वतःला जायला लागतं स्वतःला? स्वतः नाही आम्ही स्वतः पण करतो. होय का? स्वतः करतो. मग सकाळी उठायचं. हो उठायचं स्वयंपाक पाणी सगळं करायचं रानात 10 वाजता जायचं. हा 10 ते 4. 10 ते 4. 10 ते 4 करायचं आणि मग घरी यायचं. मग मग आता काय लावलंय? ऊसच लावला ऊसच आहे. तुटून जाणार आहे. होय ना? हा. हा इथे कारखान्यात आपल्या कारखान्यात. कोणाच्या कारखान्यात जातो? सोमेश्वर. सोमेश्वर. हो. होय ना? सोमेश्वर. भाव मिळाला पाहिजे उसाला. हो. काय उचल आहे? हा? उचल काय मिळते? उचल नाही आम्ही घेत. ऊस उचल नाही. उसाला उचल नाही नाही उचल नाही. टनामागे काय जातोय? किती हो? हा 3,000च्या पुढे जाईल. 3,000च्या पुढे 3,000, मिळाला पाहिजे हो. पाहिजे. बरोबर बरोबर. मावशी काय सध्या इलेक्शन बद्दल इथे काही काय नाही इलेक्शन बद्दल. होय का? हा? नाही नाही एवढा माहोल नाहीच आहे. होय का? कुणाचाच नाही. कोणाचंच नाही. नाही प्रचारच करत नाही. लोक म्हणतात चौरंगी लढत आहे. दुरंगीच दुरंगीच कोण आहेत? दोनच भाजप आणि हे राष्ट्रवादी. राष्ट्रवादीचे कोण आहेत? राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण. आणि भाजपचे कोण आहेत? भाजपचे काय माहित नाही कांबळेत काय. बरोबर सचिन कांबळे पाटील. हा. बरोबर. मग जोर कोणाचा वाटतोय? दीपक चव्हाणांचा. दीपक चव्हाणांचा वाटतोय. सगळं महाराज महाराज म्हणायला लागले दुसरं कोण नाव घेत नाही इकडं. दीपक चव्हाण की रामराजेंचेच ना. रामराजेचे काम केलंय म्हणजे हा ज्यांनी काम केलं त्याला मत
काय नाव? शालन जाधव. होय का? होय का? शालन जयवंत जाधव. सालन जयवंत जाधव. हा. बर, यांचं नाव आहे सालन जयवंत जाधव ताई. ताई काय कुठल्या? जाधववाड्यावल्या. जाधववाडी. गिरवीच्या पलीकडे जाधववाडा नाही वे डोंगराच्या पायथ्याला. हा, डोंगराच्या पायथ्याला, हा. घाटाच्या खाली. हा घाटाच्या घाटाच्या खाली हा. शेती आहे का? शेती आहे की. काय आता सध्या शेती? शेतीत आहे की कुठं व्हायचं डाळिंब आहे ती डुकरं खाते ती या. हा परत कांदा केला ती गेला. हा. आता काय खायचं? काय केलं शेतकऱ्यांसाठी सरकारने? काय केलंय सांगा बरं. हा, हा? काय करायला पाहिजे? करायला पाहिजे की शेतकऱ्यांची व्याज काळजी घ्यायला पाहिजे. होय हा? होय होय होय. शेतकरी डुबतोय त्याला वर आणायला पाहिजे. बरं, काय ते लाईट बिल माफी मिळाली का तुम्हाला? मिळाली की. मिळाली. किती झाली माफी? आता महिना झालं नाही दिलं, 2 महिन्याचं नाही दिलं. बर, पण मग महिना किती यायचं लाईट बिल? लाईट बिल आता याचं की 5,000 10,000. होय ना? कधी. हो. होय, जसा वापर तसं लाईट बिल हा, येणार आपलं. हा. पण आता लाईट बिल नाही. आता नाही लाईट बिल नाही. नाही. काय करायला पाहिजे शेतकऱ्यासाठी? शेतकऱ्यासाठी मदत केली पाहिजे. हा. ज्याचा कांदा गेलाय त्याला दिलं पाहिजे तर पैसे. होय ना, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. हा. हा. ज्याने डुकराने नासाडी केली त्याच दिलं पाहिजे तर या. बरं, पाणी बिणी हा मिळतंय का व्यवस्थित? पाणी प्यायचं मिळतंय की. पाणी प्यायचं, शेतीला पाणी मिळतं. शेतीला पाणी आता कमीच येणार. पाऊस बरं. नाही यंदा बरं. लई. सरकारने काय केलं तुमच्यासाठी? काय केलंय तेव्हा? हा, नाही काय काही केलं. योजनेचा लाभ बी? नाही फटा बी गेला खाल्लं आम्हाला पाणी नाहीये. होय का? नाही. हो. इथले आमदार कोण आहेत, काही कल्पना आहे का? तिथला आमदार रामराजा. होय ना, रामराजे नाईक निंबाळकर आहेत. हा. हा, 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 हा. हा, 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 हा. पण कोण निवडून येतोय मग? आता कोण येतंय त्यांचं कर्म. आपलं काम करायचं. आपलं बोट द्यायचं काम करायचं. बस, बटन दाबायचं. हा बटन दाबायचं. बस, बटन दाबायचं म्हणले. हो हो काका, काय म्हणता? काय म्हणता? काय नाही तशी काय आता प्रतिक्रिया देत आहेत ना. काय माहिती आहे का, हम्म. आता काय म्हणतात रामराजे, काय म्हणतात हा की भाकरी ते फिरवलं नाही तर करपते ना. हा आता 4 वर्ष भाकरी हीच आहे ना, हा. मग करपायची नाही. हो, अरे काय लॉजिक सांगितलं काकाने. हा, भाकरी नाही फिरवली तर करपते. आता तेच सांगतात हा, भाकरी नाही फिरवली तर करपते. हा. मला 4 वर्ष भाकरी करपायची नाही. बरं 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 बरं. बरं. हा, तुम्ही मग भाकरी न करपण्याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. सूचक बोललात तुम्ही. मला त्यांच्या का पार्टीचं असतं ना, हा. पण फिरवा ना भाकरी. बस, त्यांचं म्हणणं आहे भाकरी फिरवली की करपते. सूचक बोलतात लोक. काय सध्या तुम्हाला वाटतंय की फलटण मधला माहोल काय, कोणाविरुद्ध कोण आहे, कशी लढत आहे? आता काय आहे, भाजप आणि तुतारी हा, शरद पवार बर. यांची लढत आहे. हम्म. जबरदस्त लढत आहे, गासून आहे. बर बर. कोण येईल हे सांगता येत नाही. नाही, नाही. अंदाज काहीच सांगतो. नाही, जनतेच्या कौलावर आहे सगळं. लोक म्हणतात तिरंगी लढत आहे, लोक म्हणतात चौरंगी लढत आहे. काय नाही 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 दुरंगीच आहे, काटेकी टक्कर आहे. काटेकी टक्कर आहे. काटेकी टक्कर आहे, दुरंगीच होणार. हा हा हा. आणि दोन्ही पैकी एक कोणीतरी निंबाळकर या. निंबाळा, तुम्ही काय स्पष्ट सांगेन आपण. नाही सांगता येत. गोष्ट नाही सांगता येत. दोन्ही एकच आहे, काटेकी टक्कर आहे. होय का? हा, कोणी येईल सांगता येणार नाही. नाही. हा. हा हा, एवढं काळ्या दगडाचं रेग आहे पांढरे. होय ना. हा हा. पण केलं का, काम केलं विद्यमान आमदारांनी? केलं बऱ्यापैकी. भरपूर कामं केली. बऱ्यापैकी. कामं भरपूर आहे ती. होय, काय कामं केली? काय कामं केली? अहो, रस्ते आहेत, हा. पाण्याची सोय आहे, सगळ्या गावाला गटारांची सोय आहे, चांगलं आहे. होय. श्रीमंतांचं लक्ष आहे म्हणजे. आहे आहे. कामं केली ती, कामाबद्दल वाद नाही. होय ना. हा. हा, श्रीमंतांची भेट होती का कधी? होते कधीतरी होय ना. काय कार्यक्रमानिमित्त हा. कुठं ग्रामपंचायतचा कार्यक्रम असेल हा, तर तिथं होते भेट. बर बर होते आपलं नमस्कार चमत्कार होतो. बर 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 बर. काय नाही ते. फलटणला बदलाचा वारा आहे 100%. कारण बर, मी तर विचारणं अगोदरच बोलायला लागला तुम्ही. कारण की बघूनच परिस्थिती अशी फलटणची 15 वर्षात विकास बघायला भेटणार आहे. बर बर. होय का. सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत हा. ते कोण आहेत हेही लोकांना माहिती नाही. हा फलटणमध्ये जो विकास व्हायला पाहिजे हा. तो लोकांना मिळालेला नाही. बर. कोण आहेत प्रमुख नेते, कोण आहेत तुमच्या फलटण मधले? आता फलटणमध्ये सध्या रणजितदादांच्या नेतृत्वाखाली सचिन कांबळे पाटील हे 100% आमदार होते. हा 100% निवडून येतील. कारण की लोकांनी 2.5 वर्षात रणजितदादांनी जी कामं केलेली आहेत भाजप हा हा. ती लोकांना सगळ्यांना माहिती आहे. पण श्रीमंतांचं लक्ष होतं की. त्यांचं आहे लक्ष, पण जेवढं ह्यांनी काम केले त्या पटीत ह्यांनी 15 वर्षात काही कामं केली नाही. काम केलेलं नाही असं जसं म्हणलं. तुम्ही रस्ता बघा, किंवा आता जे सध्या फलटणला वेगळं हे आणलेले त्यांनी आरटीओ पासिंग आणलेले, MH पण फलटणसाठी राखीव झालेले. बर. आता तुम्ही जर बघाल तर MH 11 आपल्याला आधीपासून होतं. रणजितदादांनी पाणी आणलं हा. सगळीकडे, रस्ते आणले. हं. महत्वाचं म्हणजे आता त्यांनी MIDC पण मंजूर केलेली. बर. त्यामुळे जो विकास होणार हा. आहे ऍज कम्पेअर टू तुम्ही बारामती बघायला गेला तर इथून 23 ते 24 किलोमीटर आहे. बर. ते किती आणि आपण किती.
आपलं बारामती झालं पाहिजे. आपलं बारामती झालं पाहिजे. बारामतीपेक्षा भारी झालं हा? पाहिजे. बारामतीपेक्षा भारी झालं पाहिजे. बारामतीपेक्षा भारी झालं पाहिजे. काय नाव? सस्ते सस्तेवाडीचे का? हा, मला सस्तेवाडीचे आता 2-4 लोक भेटले. सस्तेवाडी, जाधववाडी, होय की नाही? होय. बरं, काय चाललंय सध्या गावात? व्यवस्थित व्यवस्थित आहे. रस्ते आले व्यवस्थितशीर, शेतीपर्यंत पाणी आलं. शेती आहे काय? आहे की काय लावलंय? ऊस लावलाय ना? ऊसाचा बेल्ट मोठा आहे ना इथं? होय का? आणि कुठल्या कारखान्यात जात तुमचं ऊस? सोमेश्वर? तिन्ही कारखाने जातो. तिन्ही कुठले? सोमेश्वर, स्वराज, श्रीराम आणि साखरवाडी. साखरवाडी. 3 कारखाने आहेत ना इथं? स्वराज, श्रीराम, साखरवाडी आणि शरयू. बर. मग आता टनाला भाव व्यवस्थित मिळेल ना? आता काय वाटतंय? आता तर सध्या तर नाही भाव. होय का? किती मिळाला पाहिजे 3.5 पर्यंत तरी भेटला पाहिजे तरच परवडतं? 3.5 तुमचा किती टन निघाल ऊस? साधारण 100 ते 150 टन. होय, चांगलं व्यवस्थित मिळायला पाहिजे हो. भाऊ. मेहनत हो. तर ते सगळं वाढवायचं, पाणी घालायचं, हो. 8 मे पर्यंत जायचं. बरं, इलेक्शन बद्दल बोलू इथं. इलेक्शनचं काय माहोल तुमच्याकडं? बरं आहे, काय दोन्ही सेमच आहे. होय का? दोन्ही शेम म्हणजे कोण 2 शेम आहेत? खासदार गट आणि महाराज साहेबांचा. होय का? कोण उभे आहेत, काही कल्पना आहे? हा? महाराज साहेबांचं दीपक चव्हाण आणि खासदारांचं सचिन कांबळे पाटील. जोर कोणाचा आहे? आता सध्या तर बरोबर वाटतोय. हा, मग आता पुढे गेल्यावर काय होईल सांगता येत सांगता येत नाही. चव्हाणांचा जोर आहे. होय का? माझं गाव आदरगे खुर्द वरच्या भागात. बर. आता सध्या तुतारीचा जोर आहे. हा. तर कारण राजांचं काम जास्त आहे. राजांचं काम चांगलं आहे. सर्व ड्राय भागात पाणी नव्हतं. हा. आता आमच्या भागात कुसळ पिकत होती, जिथं ऊस पिकतोय. हा. त्यामुळं आणि जिथं ऊस पिकत होता तिथं ऊस जाळून टाकत होती, कारण कारखानं बंद हा. होतं. राजांना कारखानं बंद पडलेलं कारखानं चालू केलं. हा. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला. हा. आता जवळजवळ गुंडगिरी बंद होत आली. राजांच्यामुळं रस्ता झालं, पाणी झालं, कॅनेल झाला, धरणं झाली. त्यामुळं लोक खुश आहेत. त्यामुळं दीपक चव्हाण तुतारी ही 100% वाजणार. कमीत कमी 1 लाख मतानं निवडून येणार. चौथ्यांदा 100% येणार. इतिहास घडणार. हा, ते पहिले आमदार ठरू शकतात. चौथ्यांदा इतिहास घडणार. बर. काय नेते काय करता? गवंडी काम करता. बरोबर. आता आम्हाला एक भेटले होते, ते सेंटरिंग काम करतात. त्यांना काय 700 रुपये रोज मिळतो. तुमचा रोज किती जातो? 800 रुपये रोज. 800 रुपये रोज गवंड्याला. बरोबर. आठवडाभर काम असते? हो, आठवडाभर काम केल्याशिवाय पोटच भरत नाही. बरोबर. काय परवडतं सध्या? नाही परवडत. महागाईच्या काळात आता नाही परवडत. काय केलं? निवडून आलेल्या लोकांनी तुमच्यासाठी काय केलं? आमच्यासाठी, कामगारांसाठी कुठल्या सरकारनं काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. काही आता कामगार योजनांचा फायदा झाला कामगार तुम्हाला? योजनेचा कामगार मंत्री सुरेश खाड्यांना आश्वासन दिलं होतं की बाबा कामगारांना अर्थसहाय्य बोनस म्हणून 5,000 रुपये जाहीर केला. नुसता जाहीर केला, आचारसंहितेच्या आधी कामगाराच्या तोंडाला पाणी पुसलं. 1 रुपयाही त्यांच्या खात्यावर पाठवला नाही किंवा काहीच केलं नाही. काय करायला पाहिजे? केलं पाहिजे. कामगारांसाठी जी योजना आहे त्या राबवल्या पाहिजेत. कामगारांना अनुदान दिलं पाहिजे. मेडिक्लेम योजना दिली पाहिजे. ते का हे का ते कुणी? कुणी? मग म्हणून म्हणलं निवडणुकीत हे का ते का हे कोण? तुतारी. तुतारी. लोक म्हणायला लागलेत कमळ म्हणून. तुतारी. होय. महाराज साहेबांचं सीट येणार. लागणार. दुसरं काहीच नाही. फलटणला दुसरं काहीच नाही. हो. चौथ्यांदा इतिहास लोक नाराज आहेत म्हणले. चौथ्यांदा पुन्हा त्या उमेदवाराला उभं करतात. त्यांनी बदल केला पाहिजे. कामं झालेली आहेत. होय का? कामं झालेली. पण कामं कोणी केली? कामं महाराज साहेबांनी केली. आमदारांनी काय केलं? आमदार महाराजांचेच आहेत. एक वेगवेगळ्या प्रतिक्रियात मंडळी. त्याच्यामुळे मला असं वाटतं फलटणच्या या सगळ्या जनतेकडनं या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर एकूण इथला मूड दिसतो. लढत सोपी नाही एवढं निश्चित. काही म्हणतात लढत सोपी आहे, असंही या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतात. पण पाहूया जनता ठरवेल, आणि जनता जे काही ठरवेल तो असेल मूड फलटणचा. यानंतर मी जातोय माझ्या शोच्या चौकटी, जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक, जे इथल्या विकास कामांच्या विषयाला घेऊन चर्चा करतील, दावे करतील, ज्यावर धमासान होईल, आणि त्यातनंच आपल्याला कळेल एकूणच मूड महाराष्ट्राचा. मंडळी जोर आहे, आणि जोर जो दिसतोय तो फलटण विधानसभा मतदारसंघात देखील दिसतोय. फलटण विधानसभा मतदारसंघ तसा तो श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा गड, पण गेली 3 टर्म तो राखीव झाला, म्हणून दीपक चव्हाण इथले विद्यमान आमदार आहेत. आता पुन्हा एकदा चौथ्यांदा ते आमदार होतील का हे बघणं महत्वाचं ठरेल. पण त्यांना टक्कर देण्यासाठी महत्वाचे उमेदवार सध्या रिंगणात दिसतात. रासपकडनं दिगंबर
आगवणे हे जे ते रिंगणामध्ये आहेत आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर शेतकरी संघटनेकडनं रमेश आबा आडावजे आहेत ते रिंगणामध्ये उतरल्याचं दिसतंय. महायुतीची मी वाट बघतोय, अजून ते आलेले नाहीये. त्यांच्याकरता मी माझी चौकट जी ती रिकामी ठेवलेली आहे. महायुतीकडनं सचिन कांबळे पाटील जे आहेत ते त्यांना कडवी लढत देण्याची शक्यता आहे. पण बघू, ही लढत जी आहे ती चौरंगी आहे. म्हणजे दिगंबरजी भले तुरुंगात असले तरी तिथून त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि गेल्या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर त्यांना क्रमांक 2ची मतं पडली होती, बरोबर ना? त्यावेळी ते भाजपकडनं लढत होते. त्यामुळे बघूयात या लढतीत नेमकं काय होत आहे. पण मंडळी, तसं बघायला गेलं तर राजे जे आहेत तांत्रिकदृष्ट्या अजित पवारांच्या गटात विधान परिषदेवरती आमदार आहेत, पण त्यांच्याकडच्या उमेदवाराने तुतारी हाती घेतलेली आहे. त्यामुळे राजेंचे अदृश्य हात, अर्थातच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचे हात हे त्यांच्या उमेदवाराच्या पाठीमागे असणार यात शंका नाही. पण चला, मी थेट तुम्हाला विचारतो माझा पहिला प्रश्न, की विद्यमान आमदाराला 3री टर्म मिळाली, 4थी टर्मची तुम्ही अपेक्षा ठेवताय, विश्वास आहे तुम्हाला विजयाचा. त्यांच्या टर्ममध्ये त्यांनी केलेली अशी कोणती महत्वाची कामं आहेत ज्याने जनतेला फायदा झाला आणि ज्याला घेऊन तुम्ही जनतेला म्हणताय आम्हाला मतदान करा? 2 मिनिटं. गेली 30 वर्ष महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमामधून फलटण तालुक्याची सगळी सत्ता केंद्र ही रामराजेंच्या ताब्यात आहेत आणि यामुळे फलटण तालुक्याचा आणि फलटण शहराचा एक सर्वांगीण विकास झालेला आहे. विशेष करून रामराजेंच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जलक्रांती झालेली आहे, त्याचबरोबर औद्योगिक क्रांती सुद्धा झालेली आहे आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्रांती सुद्धा झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की जलक्रांती कशी झाली, तर 1995 साली श्रीमंत रामराजे ज्यावेळेला अपक्ष म्हणून निवडून आले त्यावेळेला ते कृष्णा खोऱ्याचे महामंडळ त्यांनी स्थापन केलं, त्याचे उपाध्यक्ष झाले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला येणारं 584 टीएमसी पाणी अडवण्याचा एक मोठा उच्चांक केला. आणि त्याचबरोबर जलसंपदा मंत्री झाल्यानंतर महाराज साहेबांनी नीरा देवघर आणि धोम बलकवडीची 2 धरणं बांधली. धोमच्या खालच्या बाजूला बलकवडीची साईड शोधली, ते धरण बांधलं, पूर्ण केलं, त्याच्यामध्ये पाणी साठवलं आणि जवळपास 125 किलोमीटरचा अनेक बोगदे पार करून कालवा पाण्याचा प्रश्न झाला. पाण्याचा प्रश्न. दुसरा मुद्दा, आता औद्योगिक क्रांती बाबतीत बोलाल तर रामराजेंच्या माध्यमातून फलटणमध्ये देशातील सर्वात मोठा मेगा प्रोजेक्ट कमिन्स आहे आणि या कमिन्सच्या माध्यमातून आज जवळपास 11 प्रकल्प त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्या प्रकल्पामध्ये हजारो युवकांना रोजगाराची संधी प्राप्त झालेली आहे. आता त्या ठिकाणी महेंद्र लॉजिस्टिक, इंडिया ट्यूब या 2 नवीन कंपन्या येऊ पाहत आहेत. तिसरा मुद्दा, शैक्षणिक क्रांती म्हणाल तर शिक्षण क्षेत्रामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून रामराजांनी फलटण तालुक्यातील युवकाला फलटणमध्येच शिकता यावं, त्याला शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ नये म्हणून त्यांनी फलटणमध्ये इंजिनिअरिंगचं कॉलेज स्थापन केलं, डिप्लोमाचं कॉलेज स्थापन केलं, नर्सिंगचं कॉलेज आहे, MBAचं कॉलेज आहे, BCAचं कॉलेज आहे. ते कॉलेज त्यांचे आहेत ना? पण नाही, ते संस्थेचे आहेत ना सर. शिक्षण संस्था या जवळपास अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या शिक्षण संस्था खासगी आहेत. फक्त एकच असं MBBAचं कॉलेज हे गव्हर्नमेंटचं कॉलेज असतं. त्यांनी आणलंय. MBBAचं कॉलेज आणले नाही, पण ऍग्रिकल्चरचं कॉलेज आणि हॉर्टिकल्चरचं कॉलेज. 5वा मुद्दा, MBAचं कॉलेज, सगळे कॉलेज फलटणमध्ये. आरोग्य व्यवस्था. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर फलटण शहरामध्ये सुसज्ज असं फलटण तालुका उप आरोग्य केंद्र चालू आहे. त्याचबरोबर फलटण नगर परिषदेची सत्ता रामराजेच्या माध्यमातून गेली 30 वर्षे राजगटाच्या ताब्यात आहे. फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून दवाखाना फलटणमध्ये सुरू केलेला आहे. काम झालंय तुम्ही असं म्हणतात. चला नेते, मी तुमच्याकडे येतो, तुमच्यापैकी बोलण्यासाठी रेडी राहा. यांनी जे दावे केलेले ते तुम्हाला पटतात का? आम्हाला यातला कुठलाही दावा पडत नाही. मुळात त्यांना आता फक्त समाजाच्या डोळ्यात धुळफेक करायचं काम चालू केलंय. आता त्यांचं म्हणणं आहे कमिन्स कंपनीच्या माध्यमातून, कमिन्स कंपनीत फलटण तालुक्यातील किती भूमिपुत्र आहेत हा माझा त्यांना सवाल आहे. बरोबर. जर ते म्हणतायत कॉलेज काढली तर कॉलेज काढली तर बारामती तालुक्यातील मुलं फलटण तालुक्यातल्या कमिन्स कंपनीत कामाला काढतात. कॉलेज काढली त्यांचं स्वागत आहे, परंतु जर कारखाना काढायच्या अगोदर शेतकरी शेतात ऊस लावतो, जर कमिन्स कंपनीत जर मुलं कामाला लावायची होती तर कॉलेज अगोदर काढून मुलं अगोदर काय तयार करणं गरजेचं होतं. कच्चं मटेरियल ज्याला म्हणतो, जर मुलं कच्ची मटेरियल आमच्या तालुक्यात तयार असती, आमची मुलं सिक्युरिटीला उभी राहिली नसते, आमची मुलं कंपनीत कामाला राहायला लागली असती. माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे, ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस आमच्या तालुक्यातल्या मुलांना शिक्षण मिळालं नाही, जे गरजेचं शिक्षण होतं ते मिळालं नाही. आणि दुसरा विषय, राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून माननीय महादेवरावजी जानकर साहेबांच्या माध्यमातून फलटण कोरेगाव विधानसभेसाठी आम्ही दिगंबर शेट आगवणे यांच्यासारखा सक्षम उमेदवार दिलेला आहे.
जो उमेदवार पूर्ण फलटण कोरेगाव मतदारसंघात प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचलेला आहे. आमचा उमेदवार, आमचा होणारा आमदार हा जनतेची कामं करणारा, स्वतःच्या हिमतीवर काम करणारा उमेदवार आहे. ज्या माणसाने दुष्काळ, ज्यावेळेस आपल्या भागात दुष्काळ होता त्यावेळेस ताणलेल्या जनतेला पाणी द्यायचं काम, आणि लॉकडाऊनच्या काळात ज्यावेळेस सर्व राजकीय पुढारी घरात बसून होते त्यावेळेस एकमेव दिगंबर राघवनेत ज्याने कोरोना काळात विलगीकरण कक्ष आणि कोविड काम करत होते. चला हा नेते बोला. हा यांनी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटतात का? आज ते म्हणतात की पाणी आलं, पण त्या पाण्यातून जे शेती पिकते आणि त्याच्यातून जो ऊस निर्माण होतो त्याला मात्र या ठिकाणी किती दर मिळतो ते त्यांनी सांगावं. कारण या ठिकाणी 3100 रुपयाच्या वरती दर दिला जात नाही. कारखाना त्यांचा आहे. हा फरक म्हणजे शेजारी ज्या ठिकाणी फलटण सोडल्यानंतर माळेगाव आणि सोमेश्वर कारखाना आहे त्या ठिकाणी 3636 रुपये दर दिला जातो. पण या ठिकाणी चारही कारखान्याच्या माध्यमातून तेवढा दर दिला जात नाही. हा फरक का? हा प्रश्न मी त्यांना विचारतो. या ठिकाणी दवाखान्याची सुविधा म्हणावी अशी नाही, कारण आज रस्त्याची अवस्था बघितली तर रस्ते चांगले झालेत म्हणून सरकार सांगतं, परंतु ट्रामासारखी व्यवस्था की जेणेकरून अपघात झाल्यानंतर त्या पेशंटला पुणे किंवा मुंबईला न्यावं लागतं, ही दुर्दैवी अवस्था आज फलटणमध्ये आहे. ठीक आहे. हा नेते बोला. बरं, इथे यांच्याबद्दल विशेष करून मला सांगायचं, रमेश आबा आडाव बरोबर ना, यांना उभं करत असताना इथले बहुजन बांधव जे आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत. बोला, काय म्हणणं आपल्याला पटतंय? आता त्यांचं म्हणणं तर खऱ्या अर्थानं पटत नाही. आता प्रथमतः रमेश आडाव सर, संविधान समर्थन समिती, शेतकरी संघटना आणि प्रहार अशा 4 संघटना एकत्रित येऊन आम्ही त्यांचा अर्ज भरलेला आहे. पहिला मुद्दा त्यांनी कमींचा सांगितलं तर कमीजमध्ये 80% भूमिपुत्रांना कामावरती घ्यायचं असतं, कामावरती घेतलं नाही. दुसरी गोष्ट, त्याच कंपनीमध्ये बाहेर बारामती असेल, पुणे असेल किंवा स्थानिकचे त्यांच्या जवळचे, नेत्यांच्या जवळचे हे ठेकेदार आहेत. ठेकेदार ही लूटमार इतकी जबरदस्त करतात की मिनिमम वेजेस जो असतो त्या मिनिमम वेजेसच्या रेट प्रमाणे त्यांना 1ही रुपया दिला जात नाही. आता शेतकऱ्यांसंदर्भात तुम्ही बघताय, त्यांनी सांगितलंय शेतकरी संघटनेनं की जो 20-25 किलोमीटर अंतरावर जो भाग आहे त्या ठिकाणी 3636 रुपयाचा भाव मिळतोय, परंतु या ठिकाणी 3636 रुपयाचा भाव मिळत नाही. त्याच्या दराचा मुद्दा आहे शिक्षण व्यवस्था काय आहे? संस्था त्यांच्याच आहेत, नगरपालिकेच्या शाळा त्या सगळ्या बंद पाडल्या त्या, आणि त्या ठिकाणी दुसऱ्या इमारती उभा करून खाजगीकरण सर. आरोग्य व्यवस्था काय आता तेव्हा काही पलीकडे सरकारी दवाखाना आहे साहेब, सलाईन लावायला गेलं तरी त्यातलं डॉक्टरांचं दुसरं दवाखाना आहे. ठीक. चला, माझा पहिला मुद्दा आहे तो अर्थात रोजगाराचा. मला असं वाटतं रोजगार या मुद्द्याला घेऊन आपण का चर्चा करणार आहोत. कुठलंही शहर, कुठलाही मतदारसंघ स्थिर कशावर नाही. जेव्हा तिथला युवक तिथेच शिकतो, तिथेच नोकरीला लागतो आणि तो आपल्या परिवाराबरोबर राहतो, स्थलांतर होत नाहीये, कुटुंब व्यवस्था तिथे स्थापित आहे असं एकूण लक्षात येतं. चला, रोजगार किंवा एकूण आपण म्हणूयात की इथली असणारी MIDC यात विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी कमीन्स व्यतिरिक्त किती नवीन उद्योग आणले आणि किती लोकांना रोजगार दिला. बोला. महिंद्रा इथे आता बरं बोला. महिंद्रा अँड महिंद्राचा एक प्रोजेक्ट आता येऊ पाहतोय, त्याचबरोबर ट्यूब इंडिया या दोन्ही प्रोजेक्टची कामं युद्ध पातळीवरती आता सध्या चालू आहेत, आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला दुसऱ्या सुद्धा कंपनी येत आहेत. कमीन जरी एक कंपनी असली तर कमीनच्या अंडर जवळपास 11 प्रोजेक्ट इथं आहेत आणि देशातील सर्वात मोठा मेगा प्रोजेक्ट आहे. त्यामुळं त्याच्याबाबत आणखीन जर तुम्हाला विस्ताराने माहिती असेल तर आमच्या ताई सांगतील. ताई, 85% भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे, बरोबर की नाही? हा, तुम्ही सहमत आहात की नाही? अहो, पण तुमच्या शहरातल्या युवकांना मिळत नाही. त्यांचा आरोप आहे की तुमच्या शहरातले युवक तिथे सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. सर्वप्रथम आहे ना, प्रत्येकाचं क्वालिफिकेशन बघून त्या क्वालिफिकेशनचा जो डिझर्व करतो त्या पद्धतीचा त्यांना जॉब दिला जातो. आणि फलटण तालुक्याचा अभ्यास केला तर सर्वात मोठा रोजगार हा रामराजे साहेबांच्या माध्यमातून रामराजे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेब अतिशय सक्षमपणे राबवत आहेत. आज फलटण तालुक्यात बारकाव्याने विचार केला तर सर्वात मोठा रोजगार हे फलटण तालुक्यातले 2 शुगर फॅक्टरीज जे रामराजे साहेबांच्या माध्यमातून अतिशय यशस्वीपणे चालू आहे. त्याचप्रमाणे गोविंद सारखा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी चालू आहे. तरडगावची रोजगार मिळाला युवकांना, रोजगार मिळाल्याशिवाय परमनंट जॉब आहे, बऱ्यापैकी परमनंट जॉब आहेत. आणि हा जो आरोप आहे हा फक्त एक विरोधाला विरोध करायचा म्हणून हा विरोध केला जातो. आणि मी विचारते
माझा समोर साहेब मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला 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 जाणून घ्यायचं, महिंद्रा लॉजिस्टिक तुमच्याकडे आली बरोबर? हा आली. हा, रोजगार मिळतील. बरं, तुमचं असं म्हणणं आहे की जे कुशल कामगार त्या पद्धतीचे पाहिजे, जे कोर्स केलेले पाहिजे, त्या पद्धतीचे कोर्सेस तुमच्या शिक्षण संस्थेत किंवा त्या पद्धतीचे युवक तयार करण्याचं काम तुम्ही इथं केलं का? तसा प्रयत्न केला का तुम्ही? नक्कीच केला. आज आहे ना सर्वात जास्त आणि मोठ्या चांगल्या प्रमाणात शिक्षण देणाऱ्या संस्था ह्या फलटणमध्ये त्यांच्या आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त मी एक स्पष्ट आणि थोडक्यात सांगते, त्यांच्या व्यतिरिक्त पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न आणि शिक्षण संस्थेचा प्रश्न कोणीही सोडलेला नाही. इथून पाठीमागं इथलं एक नेतृत्व जे केंद्रात काम केले, ज्यांचं केंद्रात सरकार होतं, राज्यात सरकार होतं, नाव घ्या. रणजित निंबाळकर यांनी केंद्रात काम केलं, राज्यात त्यांचं सरकार होतं, पण त्यांना एकही इंडस्ट्रीज फलटण तालुक्यामध्ये आणता आली नाही. आणि त्याचबरोबर ते जसं म्हणतात की मोदी साहेब आमचा उजवा हात, अमित शहा डावा हात. दीपक चव्हाण म्हणजेच महाराजांनी आणली. येस, महाराजांनी नाही कमिन्स कंपनीचा क्रायटेरिया मल्टीनॅशनल आहे. त्याच्यामध्ये 51 देशामध्ये कारभार चालतो त्या कंपनीचा. 1000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याला जे रॉ मटेरियल जे म्हटले का नाही, त्यासाठी डिप्लोमा मेकॅनिकलचा स्टुडंट लागतो. त्याला डिप्लोमा इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे, ते टायप आहे त्या कॉलेजला. आयटीआय कॉलेज आहे. आयटीआय कॉलेजचा जो स्टुडंट आहे आयटीआय. बरं, आपल्याकडच्याच मी येतोय तुमच्याकडे रेडीला. हा, मी घेतो ना, दुसरा घेणार तुम्ही. माझा रोजगाराचा मुद्दा आहे, त्यावर मी बोलेन. मला सांगा, ठीक आहे, साखर कारखाने, त्यात तुमच्या युवकांना रोजगार मिळाला. तुम्ही म्हणलात की कमिन्समध्ये रोजगार मिळाला, महिंद्रा लॉजिस्टिकमध्ये रोजगार मिळाला, त्या गोविंदमध्ये रोजगार मिळाला. त्या पलीकडे जाऊन तुमच्याकडे वेगळं काही घडलं का रोजगाराच्या विषयाला? रोजगार उपलब्ध करण्यासाठी आयटीआय कॉलेजला स्वतःच्या वडील उपार्जित जमीन देऊन सरकारी कॉलेज उभं केलेले आमचे रामराजे नाईक निंबाळकर आहेत. आणि त्या आयटीआयच्या माध्यमातून भरपूर लोक कमिन्स मध्ये लागलेले आहेत, काही बाहेर फोर्सला जातात. तुम्ही क्रायटेरिया ठेवलाय का की इथले युवक कमिन्स मध्ये लागले पाहिजे? हो, क्रायटेरिया आहे. ठीक आहे, नेते येतो मी तुमच्याकडे. हा, बोला. ते जे सांगतात की आम्ही इथं कंपनीसाठी क्रायटेरिया ठेवलाय, सरकारने सांगितलं 80% ठेवा, तर फलटण तालुक्यातला आकडा यांनी जाहीर करावा की परमनंट कामगार 8वी पास पासून ग्रॅज्युएट पर्यंत तालुक्यातली एवढी लोक परमनंट आहे. तुम्ही त्यांनी आकडे सांगाव. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या कामगारांना मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार पगार किती आहे आणि त्यांच्या हातात पगार किती पडतो हे सुद्धा यांनी जाहीर करावं. का तर यापूर्वीच खासदार साहेबांनी कमिन्स कंपनीवरती मोर्चा काढला होता की रेकॉर्डवरती पगार 24,000 आणि हातात पगार देतात 10-15 हजार रुपये. वरनं त्या लोकांना दमदाटी केली जाते, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मधनं काढेल, तुम्ही दुसऱ्या भाजपचा प्रचार केला. पाणी कुठल्या मोरीत मुरत आहे त्यांना विचारायला ते. परप्रांतीय अशिक्षित कामगारांना परमनंट केलं जाते. आपल्या इथे जवळ फलटण मतदारसंघातील सुशिक्षित कामगार अजूनही बेरोजगारच आहेत आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत आहेत. कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करताना त्यांना त्यासाठी दिगंबर राघवन यांनी उपोषण करून आंदोलन केलं. त्या बदल्यात त्यांना जेलमध्ये टाकावं लागलं, पण त्यांना न्याय मिळाला नाही, ना कामगारांना न्याय मिळाला. तुमच्यावरती आरोप नाहीये. आणि जो शैक्षणिक जो मुद्दा मांडला, झारखंडवरून जो माणूस हाताने तांबाखू मोडतो तो परमनंट आहे. इथं तालुक्यात प्रत्येक घरात 2-2 डिप्लोमा क्वालिफाईड पोर आहेत. एकालाही नोकरी देत नाही, 6 महिन्यासाठी घेतलं जातं, त्याला हाकलून दिलं जातं. ठीक आहे. नेते बोला, येतो मी तुमच्याकडे. कमी सारख्या कंपनीमध्ये आता सांगतात रोजगार दिला, सगळं आम्हाला मान्य आहे. पण आम्ही याच्यावरती मागच्या थोड्या दिवसापूर्वी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांच्यातलाच एक प्रतिनिधी माझ्या बरोबर होता. तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. ज्यावेळेस हे खासदार होते, ज्यावेळेस आमदार होते, त्यावेळेस यांना हा मुद्दा सुचला नाही. आणि ज्यावेळेस यांची खासदारकी गेली, ज्यावेळेस आमदारकी जायची वेळ आली, त्यावेळेस हे गेटवर धडका मारायला लागले. फलटण तालुक्यातील बेरोजगाराची आज परिस्थिती काय आहे, तर ज्यावेळेस 80% भूमिपुत्रांना ज्यावेळेस तुम्ही न्याय द्यायचं म्हणता, 80% भूमिपुत्रांना हे जॉबवर घेतात, 6 महिने त्याला देतात, 6 महिन्यात काम करायला होतात, 6व्या महिन्यात त्याला ब्रेक देतात. हा अन्याय त्याच्यावर केला जातो. तुम्ही ठामपणे सांगा, यांनी स्थानिकांना रोजगार दिला? नाही दिला. बरं, ठीक आहे. चला दादा त्यांनी असं म्हणलं. हा, कुठला एक विषय क्लिअर करायचा आहे. त्यांनी जी आले महायुती आली, सचिन कांबळे पाटलांचे प्रवक्ते आले. चला येतो, माझा रोजगाराचा मुद्दा आहे, रेडी राहा. येतो.
त्यांनी जी मुद्दा उपस्थित केला की कमिशमध्ये काम मिळत नाही म्हणून, तर कमिशमध्ये जे ते परमनंट काम मिळत नाही तर परमनंट करायचं नाही असा मोदींनी आदेश काढला होता. कुठल्याच कामगारात कुठल्या कंपनीत परमनंट केला जात नाही मोदींनी आदेश काढला होता. यांनी खासदारांनी का 5 वर्षात विचारलं नाही, हा आमचा सवाल आहे त्यांना. दुसरा विषय साहेब, जर एवढ्या मोठ्या कंपन्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर येत असतील तर त्या माध्यमातून उद्योगधंदा का येऊ शकत नाही? त्यांनी म्हणलं आकडेवारी जाहीर करा, किती स्थानिकांना तुम्ही रोजगार दिला. मोठ्या प्रमाणात त्यांनी म्हणलं की 6 महिने तुम्ही ठेवता आणि काढून टाकता. अहो, हे साफ खोटं बोलत आहेत. लेबर कॉन्ट्रॅक्ट वरती जेव्हा एखादा कोणी लागला जातो त्याला 20 दिवसाचा करता कधीतरी ते पीएफ काय त्यांचं म्हणणं आहे 25,000 रुपये पगार पेपरवर आहे, दिला 15 दिला जातो. हे साफ खोट आहे. अनस्किल्ड लेबरसाठी, एक मिनिट, अनस्किल्ड लेबरसाठी कमिशनमध्ये विदाऊट पीएफ 13,000 रुपये पगार दिला जातोय आणि त्याला शेवटी ज्यांनी टेंडर घेतलंय त्याला काहीतरी मिळत असेल ना. आणि मिनिमम वेजेस किती? मिनिमम वेजेस काय असतील ते लेबर कॉन्ट्रॅक्टरला काय त्याला त्यांनी एक मिनिट ऐका 13,000 रुपये अनस्किल्ड लेबरला दिला जातो. आणि मला या ठिकाणी एक दाखवायचंय, या ठिकाणी हे ग्रीन पॉवर जिथं स्किल लेबरसाठी किती पगार दिले जात आहेत त्याची आकडेवारी पगाराची हे जाहीर ऍड आहे. 8,000 6,000 असे आकडे आहेत. इथं अनस्किल्ड लेबरसाठी 13,000 रुपये पगार दिला जातो. आणि स्किल लेबरसाठी स्किल लेबरला त्यानुसार त्या पोस्टनुसार. बर येतो. हा तुमचा मुद्दा तुम्ही ऐकून घ्या. हा नेते, माझा पहिला मुद्दा होता तो रोजगाराचा. त्यांनी असं म्हणलं कमिन्समध्ये त्यांनी 80% स्थानिकांना रोजगार दिला. त्यांनी म्हणलं की आता महिंद्रा लॉजिस्टिक येते त्यामध्ये रोजगार मिळणार. त्यांनी म्हणलं साखर कारखान्यापासून तर गोविंदपर्यंत सगळीकडे स्थानिकांना रोजगार मिळतोय. तुमचं काय म्हणणं आहे? ऐका, कमिन्स कंपनीमध्ये 25,000 पगार असतो, पण त्या ठिकाणी कामगाराच्या हातात 12 ते 8,000पेक्षा जास्त पगार मिळत नाही. कारण त्यांच्यावरती सह्या घेतल्या जातात आणि जे कामगार आहेत त्या कामगारांच्या आम्ही मुलाखती घेतल्यात, पण दबावपोटी ती काय बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी स्वराज कारखान्यामध्ये रणजित नाईक निंबाळकरांनी त्या ठिकाणी कामगारांना न्याय द्यायचं काम तालुक्यात केलं, तसं रिगल कंपनी त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम केलंय. जो श्रीराम कारखाना दुसरा चालवायला दिला त्या ठिकाणी दुसरा साखरवाडी कारखान्याची बिलं काय राहिली ती या ठिकाणी दूध संघाची जागा विकायला काढली. तिसरा खरेदी विक्री संघ मोडीत काढला. सर्व संस्था एवढ्या 25 वर्षामध्ये श्रीमंत रामराजे यांनी मोडीत काढल्यात. मग या ठिकाणी खासदारांनी जास्तीत जास्त टक्क्यानं लोकांना सहकार्य करण्याचं काम केलं आणि ह्यांचा काटा आणि करट कार्यक्रम लाडक्या बहिणीच काढणार आहेत. 2.5 कोटी महिलांना या ठिकाणी आपल्या 2.5 कोटी महिलांना पैसे आहेत आणि 60 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी मोफत लाईट आहे. तुम्ही एक मिनिट तुम्ही निर्धास्त राहायला पाहिजे. महाराज अजूनही महायुतीत आहेत. महाराज काम करतील तुमच्या उमेदवारासाठी. स्टेजवर यावं, सन्मानाने त्यांचं आम्ही स्वागत करू, त्यांनी प्रचार करावा. स्टेजवर नाही आले तर त्यांनी आमदारकीचा स्वाभिमानाने राजीनामा द्यावा. या ठिकाणी सत्ताधारी आहेत. ह्यांचे जे प्रचार प्रमुख आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे संचालक आहेत, सर्व आहेत. त्यांनी कामगारांची दिवाळी कडू केली. कामगारांना 5 तारखेपर्यंत काल पगार नाही, 20% बोनस 10% आणला. जे हे मोठ्या तोंडाने सांगतात की श्रीराम आम्ही साखरवाडीचा कारखाना चालवाय घेतलाय, त्या साखरवाडीच्या प्रत्येक कामगाराच्या नावावर 10-10 लाख रुपये कर्ज काढलं. टोळी ज्याचे ट्रॅक्टर आहे त्याच्या नावावर 20-20 लाख डबल कर्ज काढलंय. जे सांगतात ना कारखाना बुडावला, ह्या कारखान्याचे चेअरमन त्या सुनबाई आहेत. त्यांना विचारा की त्यांच्या संचालकांनी त्यांच्या चेअरमननी खरोखर कारखान्यात भ्रष्टाचार केला होता का? त्यांच्या बाजूने आहेत. ही त्यांच्या नावाने ओरडतात की कारखाना बुडावला म्हणून. तिथं दादासाहेब चोरमले नगरसेवक आहेत, त्यांना विचारा 268 कोटी रुपयाचं भुयारी गटर गेलंय कुठं? फलटण शहराचं वाटोळं केलंय का नाही? चला माझे मुद्दे रोजगाराचे, मी त्यावर बोलणार. दादासाहेब फायनली उत्तर देऊन टाका, मला पुढल्या मुद्द्यावर जायचं. आता त्यांनी जो आरोप केला की 2 कारखाने बंद पडले होते, ह्यांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि साखरवाडीचा कारखाना बंद पडला होता. तो श्रीमंत रामराजांनी सुरू केला आणि बंद पडलेला कारखाना श्रीमंत रामराजांनी चालू केला. त्यामुळे अनेकांचे प्रपंच वाचलेले आहेत. आणि ते जे म्हणतायत ना
की भुयारी गटर, तर भुयारी गटरची योजना आता पूर्ण झालेली आहे. त्याचे 2 एसटीपीचे सेंटर लास्ट चालू आहेत. ती सेंटर चालू झाल्यानंतर भुयारी गटर योजना सुद्धा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. आणि म्हणूनच श्रीमंत रामराजांना या तालुक्याने गेली 30 वर्ष सत्ता दिलेली आहे आणि भविष्यात सुद्धा ही सत्ता आमच्याकडेच राहणार आहे. माझा रोजगाराचा मुद्दा आहे, संपूर्ण टाका. कारखान्याविषयी बोलायचंय. हे जे बोलतायत की कारखाने अडचणीत गेलेले ह्यांच्या खांद्याला खांदा बांधून, थांब ना 2 मिनिटं, कारखान्याला ह्यांच्या खांद्याला लावून काम करतायत. 150 कोटी कारखान्यावर 150 कोटी कर्ज होतं. कारखाना नील करून आता कारखान्याची तिप्पट प्रमाण वाढवलेत. ती जी म्हणतात जमीन विकली, पण तिप्पट कारखान्याची गाळप क्षमता तिप्पट वाढवली. दुसरा साखरवाडीचा कारखाना बंद पडला होता, तो वाढवलाय. शेतकऱ्यांसाठी तुम्ही रोजगार, हा सर, हे रोजगारासंदर्भात जे सांगितलं जातं की ठेकेदार पैसे खातो, सीटीसी नुसार कमी सी मेगा साईट आहे. मेगा साईट किंवा मल्टीनॅशनल कंपनी ही सीटीसी नुसार पगार देते आणि त्यामध्ये 3.5 ते 2.5% कमिशन दिलं जातं. हे दादांत खोटं आहे की मध्ये कमिशन खाल्लं जातं. त्यानंतर दुसरी गोष्ट की रामराजेंनी जे पाणी आणलं, त्या पाण्याने ही सुबत्ता आली आणि त्याच्यामुळं 4 कारखाने आले आणि तो 4 कारखाना नसताना स्वराज कारखाना आला. स्वराज कारखाना आला. ठीक आहे. रोजगार या विषयाला घेऊन कोणाला काय बोलायचंय? हा, पाड्यावर मी येतो. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर रोजगार बोलायचंय. शेतकऱ्यांचं चला मंडळी, रोजगाराच्या विषयाला घेऊन मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण ती चर्चा फिरून साखर कारखान्यावर आली. हो, अर्थात येणारच, कारण हा शुगर बेल्ट आहे. ऊसाबरोबरच इतरही सहाय्यभूत पिकं इथले शेतकरी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी घेतात. पण प्रामुख्याने दिवाळीच्या तोंडावरती जो ऊस निघाला किंवा निघणार आहे त्याला योग्य भाव मिळावा, हा देखील मुद्दा समोर आला. मी सुरुवात करतोय त्यांच्यापासून, शेतकरी संघटनेच्या नेत्यांपासून. मी तुमच्याकडे येईल की विद्यमान आमदारांनी शेतकऱ्यांसाठी केलं काय, सांगा. विद्यमान आमदारांनी शेतकऱ्यांसाठी केलं काय? विद्यमान आमदारांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही. माझा एक प्रश्न गेल्या 5 वर्षापूर्वी आपणच होता आणि इथंच विचारलेला होता की साखरवाडीचा जो कारखाना आहे त्या कारखान्याचं 17-18 सालचं पेमेंट अजूनही बाकी राहिलेलं आहे. 25 कोटी मिळाले शेतकऱ्यांना. 2017-2018 10 कोटी बाकी आहे. 10 कोटी. आणि जे 25 कोटी मिळाले ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे आणि राजू शेट्टींच्या प्रयत्नामुळेच मिळालेले. बरं, नेते तुम्हाला कोणी शेतकऱ्यांवर बोलायचं तुमच्यापैकी कोणाला? बरं, ठीक आहे, शेतकरी नेते बोललेले आहेत. हा तुम्हाला बोलायचं, हा बोला. हा नमस्कार. आता शेतकऱ्यांवर बोलायचंय. फलटण तालुक्यातून पाडेगाव पासून राजुरीपर्यंत निरा उजवा कालवा गेलेला आहे. तो कालवा साधारण 1920च्या दरम्यान गेलेला आहे. त्याला अस्तरीकरणाचा घाट घातलेला आहे. तालुक्यातला कुठलाही सत्ताधारी अस्तरीकरणाला विरोध करत नाही. जर त्या कॅनलला, त्या कालव्याला अस्तरीकरण झालं तर आजूबाजूला असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची जमीन ही पूर्ण नापीक होणार आहे, त्याला पाणी उपलब्ध होणार नाही. जर शेती कारखाना हे विषय चालेल, जर आमच्या भागातून गेलेला कॅनल, त्या कॅनलला कालव्याला आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. 100 वर्षापासून चाललेला कॅनॉल आता अस्तरीकरणाचा घाट का घातलाय आणि आतापर्यंत असणारे हे जे सत्ताधारी आहेत या प्रश्नावर कुणीही बोलत नाही. मग आता जनतेच्या मनात असे प्रश्न येतात, या सत्ताधाऱ्यांचं तोंड बंद का झालंय अस्तरीकरणाच्या बाबतीत? जर शेतकरी देशोधडीला लागणार आहे, राजकारणाला आमचं कुटुंब चालत नाही, आमचा प्रपंच आमच्या शेतीवर चालतो. फलटण तालुक्याच्या शेतकऱ्याचा प्रपंच उजव्या कालव्यावरती आहे आणि जर उजव्या कालव्याला अस्तरीकरण झालं तर पूर्ण पाणी बंद होणार आहे शेतकऱ्याचं. या ज्वलंत प्रश्नावरती आजपर्यंत तालुक्यातला कुठलाही सत्ताधारी बोलला नाही. माझा तुम्हाला तुमच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांना सवाल आहे, तो अस्तरीकरण बंद होणार आहे की नाही? 2017-18ची बिलं आणि उजव्या कालव्याचं अस्तरीकरण, तुम्ही तयार राहा. चला, हे 2 प्रश्नाची उत्तर पाहिजेत मला. आमचं साहेब एकच म्हणणं आहे की कारखान्याच्या बाबतीत जी बोललं जाते, श्रीराम कारखाना आम्ही चालवला, आवड्यांना पहिल्यापासून चालवायला दिला, ह्यांच्यात चालवायची धमक नाही. आणि 22 एकर कर्ज आणि त्या 22 एकर क्षेत्र यांनी कवडी मोलदाराने कुणाच्या नावाने कुणी घेतलं ही सत्ताधाऱ्यांनी सांगावं. की ती क्षेत्र प्रभाकर घारगे आता मान तालुक्यातले यांचे उमेदवार आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने घेऊन ते कुणी घेतलंय हे यांनी निश्चित सांगावं. आणि 22 एकर जमीन किती कोटी रुपयाला, किती लाखात विकली त्यांनी डिक्लेअर करावं. आणि दुसरी, ह्यांनी 100 रुपये कमी दिलेत. का दिले? 15 वर्ष कारखाना तुम्हाला चालवा जमत नाही, तुम्ही सुधरून सभासदाच्या ताब्यात कारखाना का दिला याचं उत्तर द्यावं. शेतीला मूलभूत जी गरज असते ते महत्वाचं असतं पाणी, दुसरं असतं खत, तिसरं असतं वीज. पहिलं पाण्याची इकडं पाणी सगळीकडे आहे, पण पाणी वाटणारं इथं एकराला 10,000 रुपये इथलं पाटकरी पैसे घेतात ह्यांच्या आशीर्वादानं आमदाराच्या.
दुसरे विषय इथं जी मूलभूत वीज द्यायला लागते, मी स्वतः 307 ची केस आहे माझ्यावर. साहेब, एक डीपी 12 वेळा जोडतो. किती वेळा? 12 वेळा. आमदार वीज कमिटीचा अध्यक्ष आहे. 2 मिनिट थांबा. वीज कमिटीचा अध्यक्ष आहे आमदार. तिथं 12 वेळा डीपी जोडतो, त्यांना वीज मिळत नाही. तिसरा, मुख्यमंत्र्यांनी सर्व काय दिलं, तुम्ही पळून गेला पैसे घेऊन. मुद्दा राहिलाय माझा तिसरा. वीज माफी केलीच आहे, पण डीपीची इतकी वाईट अवस्था येतं शेतकऱ्यांना. ह्या माणसानं शेतीच्या बाबतीत आमदारांना कधी आवाज उठवला नाही. नीरा देवधरच्या कालव्याच्या संदर्भात आमदारांना विधानसभेत प्रश्न उठवला, पण या आमदाराची विधानसभेत किंमत इतकी आहे की तारांकित प्रश्नाचं उत्तर मिळू शकलं नाही. साहेब, तिसरा विषय राहिला हमी भाव. ऐका, ठेवा, मुद्दे ठेवा ना तुम्ही, मुद्दे ठेवा ना. हाँ 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 हाँ, बोलो चाचा, क्या मुद्दा था आपका? पानी का मुद्दा. क्या पानी का मुद्दा? जी पाणी आमचं कमी करून खाली दिलं पाणी, तेव्हा भाजपचं सरकार होतं. ती का दिलं पाणी आमचं खाली? त्यांनी तर जबाब द्यावा. कुठलं पाणी? प्यायचं पाणी? नदीचं, ह्या नीरा कॅनलचं, नीरा कॅनलचं पाणी का नेलं खाली? बरं ठीक आहे, उत्तर द्या. हा द्या. त्यांनी आरोप केला. हस्तांतरीकरण. त्यांनी आरोप केला 2017-18ची बिलं अजूनही शेतकऱ्यांची ऊसाची दिलेली नाही. कोण उत्तर देणार आहे? हा दादा, हस्तांतरीकरण. तुम्ही बोला. का त्यांनी जो आरोप केला ना की 2017-18ची बिलं आम्ही दिली नाहीत, त्यावेळेला कारखान्यामध्ये आमचं प्रशासन नव्हतं. त्यांनी बिलं थकवली म्हणून कारखाना बंद पडला त्यांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे. आणि तो कारखाना पुन्हा रामराजेंनी एनसीएलटीच्या माध्यमातून श्री दत्त इंडिया कंपनीला दिला आणि तो कारखाना आता सुरळीत झालेला आहे. आणि त्या कारखान्याचं 7,000 क्रशिंग आता चालू आहे आणि सर्वात उच्चांकी दर आता श्री दत्त इंडिया देतोय. आणि ते जे म्हटले ना की आता की बाबा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत की काय त्यांनी आता प्रश्न विचारला, मुख्यमंत्री ह्यांचाच आहे, यांनी प्रश्न विचारायला पाहिजे. कालवा समिती तुम्ही एकीकडे सांगता की मुख्यमंत्री आमचा आणि प्रश्न आम्हाला करता काय? ह्यांनीच पाणी चोरलं, ह्यांच्या खासदारांनी पाणी चोरलं आणि माळशिरस तालुक्याला दिलेलं करमाळ्याला. आणि ते जे म्हणतात की नाही, त्यांनी जो दुसरा प्रश्न केलेला शेतकऱ्याच्या भावाला अतिशय उत्कृष्ट दर दिला जातो. इथं फक्त विरोधाला विरोध करायचा एवढाच फक्त यांचा मुद्दा आहे, बाकी याच्यामध्ये काही नाही. उजवा कालवा निस्तरीकरण. बरोबर. सर 2 मिनिटं. आस्तरीकरणासाठी रामराजे साहेबांनी मीटिंग घेतली होत्या. जे बऱ्याच ज्या कॅनल लगतच्या ग्रामपंचायत आहेत सर, ज्या कॅनल लगतच्या ग्रामपंचायती त्या सरपंचांच्या सदस्यांच्या मीटिंग घेतल्या होत्या. तसा उठाव करायला लावला, तसे ह्याला निवेदन द्यायला लावली. नीरा उजवा कालव्याच्या जे ऑफिस आहे इथं कोर्टात, माजी प्रशासकीय कार्यालयात, तिथं दिलेलं आहे, निवेदनं दिलेली आहेत आणि रामराजांकडनं त्यांची बैठक लावून तसं काम झालेलं आहे. दुसरा विषय यांनी पाण्याचा मांडला, तर पाण्याचा प्रश्न आहे ना, नीरा देवघर मधनं पाणी वीर धरणात सोडलं जायचं. वीर धरणातनं पाणी खंडाळा, फलटण, माळशिरस, मंगळवेढा आणि पंढरपूर ह्या तालुक्यांना मिळायचं. तसंच बारामतीला नेलं असं बोलता येते, पण बारामती बरोबर खाली ऐका ना, 1 मिनिट ऐका तुम्ही. बारामती बरोबर खाली इंदापूरला पण पाणी जायचं. हे म्हणतात फलटणचं पाणी, फलटणच्या वाट्याचं पाणी फलटणला मिळत होतं. हे खोटा आरोप करतायत. नीरा देवधरचं धरण 21 टीएमसीचं होतं, ही म्हणतात 21 टीएमसी चोरलं. आणि जर आम्ही जर पाणी चोरलं असं म्हणतात, पाणी जर बारामतीला विकलं तर बारामतीच्या दावणीला आता जाऊन उमेदवारी का घेतली त्याचा प्रश्न आम्हाला विचारा. मला त्यांना वेळ दिला पाहिजे. हा, शेतकरी पाण्यावर येतोय सर. आता ह्याच्या आधी राष्ट्रवादीवाली जी होती का नाही, ती दुसऱ्या गटात होती आणि ती भाजपवाली होती ती दुसऱ्या गटात होती, नाही का? आता ही पाण्यावर जो विषय चाललाय का नाही, तर ज्या नेत्यांच्या नावानं पाण्यासाठी बोंबलत होती का नाही, त्याच नेत्यांचं दोघांचं उमेदवार आहे. जे म्हणत होते पाणी चोरलं, एक म्हणत होता पाणी पळवून नेलं. आता उमेदवार ह्यांचं बी पाणी पळवणारच आहे आणि ह्यांचं बी पाणी पळवणारच आहे. मी विचारू, आमची दिशाभूल चालली फक्त, आणि तुम्ही त्यांना इकडे तिकडे होते. मी तुमच्याकडे आलो होतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आलो होतो. तुम्ही आलो होतो की नाही? परंतु महत्वाचं मी काय म्हणतोय सर, की जो महत्वाचा मुद्दा पाणी पळवण्याचा आहे, त्यांचेच हे उमेदवार आहेत. बरं ठीक. चला आपण त्यांना विचारू. जाता ब्रेकची वेळ झाली माझी. जाता विद्यमान खासदार तुमचे होते ना गेल्या टर्मला, विद्यमान खासदारांनी जेव्हा खासदार होते तुमचे
बीजेपीचे होते, शेतकऱ्यांसाठी केलं काय त्यांनी? पाणी नीरा देवधरचं 13 टीएमसी पाणी आहे. नीरा देवधरचं 13 टीएमसीचं पाणी 2000 साली अडवलं गेलं, परंतु फलटणच्या सत्ताधारी मंडळींनी फक्त लाल दिव्याच्यासाठी ते पाणी बारामतीकरांना विकलं, कालवे बंद करून ठेवले होते. ते खासदार साहेबांनी नीरा देवधरच्या कालव्याचं काम चालू केलं. आजही काळाच्या माळात गेला तर त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि तिथून पुढचं काम सुरू करण्यासाठी दादांच्या माध्यमातून सचिन पाटील आमदार होणं गरजेचं आहे आणि जनता 100% बदल घडवणार आहे. आज मला सांगा, आज हे ब्लॉक बघा, हे ब्लॉक बघा. खासदारांनी संसदेत शेतकऱ्यांचे किती प्रश्न मांडले होते? आमदारांनी 30 वर्षात काहीच केलं नाही. आमदारांनी फक्त खासदारांनी काय केलं होतं? खासदार साहेब फक्त 5 वर्ष आहेत. खासदार साहेब 5 वर्ष आहेत. 5 वर्षाच्या काळात 2.5 वर्ष कोरोना आहे. त्यात आरटीओ ऑफिस आणलं, नीरा देवधर आणलं, रेल्वे सुरू केली, सेशन कोर्ट आणलं. एवढी कामं खासदारांच्या माध्यमातून झाल्यात. रस्ते, हा जो पालखी महामार्ग आहे ना, तो खासदार साहेबांच्या माध्यमातूनच पूर्ण झाला. सर, आमदार 15 वर्ष आहेत. आमदारांची 5 कामं दाखवत. खासदारांच्या मी 2.5 वर्षातली 5 कामं सांगतो. मोठमोठे जिल्हा न्यायालय आणलं, आरटीओ ऑफिस आणलं, 75 कोटीचा पालखी महामार्ग आणला. विरोधकांनी एक काम सांगावं ना आमदारकीचं, 15 वर्षातले ठोस काम सांगावं आमदारकीने. हे आमदारांनी काम केलं. आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा. ह्यानं या चोरमण्यांना जे मुख्यमंत्र्यावर आरोप केला त्या आरोपाचं उत्तर देतो. 2 मिनिट थांबा. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचं सांगतो. जेवढं केंद्राचं पैसे येतात तेवढं शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलं. इथं 200 डीपी एक्स्ट्रा दिलं. त्याचबरोबर आता 11 सबस्टेशन मंजूर केल्यात. पाटण सारख्या दुर्गम भागात सौर ऊर्जेचं एक गाव अखंड उभा केलं. आता फलटणमध्ये 4 ठिकाणी सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची कामं चालू आहेत आणि ह्यांना मुख्यमंत्र्यांचा मलिदा हाणला, निधी घेतला आणि हे लबाड बोलतात. तुम्ही हमीभावाचा मुद्दा मांडत होते ना, हमीभावाचा मुद्दा. सोयाबीन तुमच्याकडे फारसं होत नाही, होत नाही. पण याच देवेंद्र फडणवीसांनी कृषी दिंडी काढून 7,000 रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे असं म्हणलं होतं. आज भाव किती मिळतोय? आज हमी भाव ऐका, सरकार आमचं आहे. हमी भाव निश्चित 5,000 5,500 असेल. पण आता 10,67,00,000 रुपये नुसतं विम्याची रक्कम फलटण तालुक्याला दिले. शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर न सोडता प्रत्येक शेतकऱ्याला स्वाभिमान निधी येतोय, विम्याचे पैसे येत आहेत. ह्यांना दुष्काळाचे ज्यावेळेस होतं त्यावेळेस या दुष्काळात आमदार मांडी घालून बसला होता. रणजितदादांनी स्वतःचे टँकर चालवले. 15 वर्ष आमदारांनी फक्त इथं मोगलाई केली. त्यापेक्षा पुढे जाऊन ह्यांना काय अधिकार नाही. पाण्याचं श्रेय कोणाचं आहे? पाण्याचं श्रेय पूर्णपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर. पाण्याचं श्रेय कोणाचं आहे? पाण्याचं श्रेय हे पूर्णपणे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचं आहे. कारण जर 10 किलोमीटरचा कालवा आणून जर कोणी पाणीदार होत असेल तर 115 किलोमीटर धोम बलकवडी आणि 65 किलोमीटरचा नीरा देवधर आणणारा पाणीदाराच्या वरचा देव माणूस आहे. एवढं पाणी आणल्यानंतर फक्त सर्वांना विचारायचं 10 किलोमीटरवाला पाणीदार, 115 किलोमीटर धोम बलकवडी आणि 65 किलोमीटरचा नीरा देवधर आणणारा खरोखर देव माणूस आहे. आधुनिक भगीरथ पाणी कोणी आणलं? पाणी कोणी आणलं? आढाव सरांना आणलंय आमच्या. ठीक आहे. पाणी कोणी आणलं? पाण्याचं श्रेय कोणाचं? नाही, आता पाणी जरी आलं असेल तर पाणी ही शेतकऱ्यांच्या हक्काचं आहे. पाण्यावरती कुणाचाही अधिकार नाही, ती नैसर्गिक आहे. कुणी जर म्हणत असेल की पाणी मी आणलं तर पाणी मी आणलं म्हणून उपयोग नाही. तर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या खिशामध्ये 2 पैसे मिळाले पाहिजे. जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्याला लुटलं गेलं आणि आज शेतकऱ्यांच्या वरती बोलायचं धाडस करतात. कमीत कमी आज ही तुम्ही डेबिट लावलं म्हणून त्या ठिकाणी बोलायला तयार आहेत. नाहीतर या फलटण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकही नेता या ठिकाणी बोलत नाही. काय शेतकऱ्यांसाठी जे केलं ते यांनी सांगितलं. पाण्याचा दावा, पाण्याचं श्रेय यांनी घेतलं. तुमचं काय म्हणणं आहे? मी ह्या दोघांचं बरं का, ह्या दोघांचं मनापासून कौतुक करतो. खरंच ह्यांना फलटणच्या कोरेगावच्या जनतेला पाणी पाजलं. ज्यावेळेस दुष्काळ होता त्यावेळेस कुठला लोकप्रतिनिधी उत्तर कोरेगावच्या जनतेला जाऊन पाणी पाजत होता? ह्या लोकांना सांगावं. खर्चानं कोरेगाव तालुक्यातील जनतेला पाणी पाजणारा फक्त दिगंबर आगावणी शेठच होते, हे त्यांना विचारा. आणि चारा छावणी काढणारा का माणूस कोण होता ते विचारा. आम्हाला
मी न्यायालयीन बाबतीत कुठल्याच विषय घेणार नाही. आला मुद्दा लक्षात आला. मंडळी, आपण चर्चा केली. येतो मला आणखी हे मुद्दे घ्यायचे आहेत. शिक्षण व्यवस्था, आलेले कॉलेजेस, इथल्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी केलं काय? 15 वर्ष यांचे आमदार आहेत. 15 वर्ष. त्याच्यामुळे अर्थात लेखाजोखा त्यांनी मांडला पाहिजे. काय केलं शिक्षणाच्या विषयाला घेऊन? फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमामधून या सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे साहेब आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून फलटणमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डिप्लोमा कॉलेज आहे, ITIचं कॉलेज आहे, फार्मसीचं कॉलेज आहे, नर्सिंगचं कॉलेज आहे, MBAचं कॉलेज आहे, BBAचं कॉलेज आहे, BPharmचं कॉलेज आहे, BAचं कॉलेज आहे, ऍग्रिकल्चरचं कॉलेज आहे. सर्व प्रकारची शिक्षणाची व्यवस्था फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमामधून झालेली आहे. आणि फलटण, तुम्ही जर समोरच्यांना विचारलं तर त्यांनी एकही शिक्षण संस्था काढलेली नाही. सगळ्या शिक्षण संस्था या श्रीमंत रामराजे. शासनाच्या किती शिक्षण संस्था तुम्ही आणल्या? शासनाच्या शासन शिक्षण संस्था काढत नसतं. शासन फक्त एकच MBBAचं कॉलेज काढतं. आणलंय ते कॉलेज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठंही शासनाच्या शाळा नाहीयेत. फक्त MBBAचं कॉलेज असतं. MBBAचं ते जरा अज्ञानामध्ये आहेत. आम्ही शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खूप मोठं वटवृक्ष उभा केलेला आहे. त्यांनी एक शाळा उभा केली, फक्त त्यांनी सांगावं की आम्ही एक शाळा उभा केली म्हणून. एका शाळेचं त्यांनी नाव सांगावं. आम्हाला फक्त त्यांना प्रतिप्रश्न विचारायचा. ज्या काही संस्था, ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या महाराज साहेबांच्या माध्यमातून आलेल्या आहेत आणि व्यवस्थित चाललेल्या आहेत. आमदारांच्या मला फक्त त्यांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे की तुमचे खासदार केंद्रात होते, राज्यात होते, त्यांनी 5 वर्षामध्ये किती संस्था आणल्या आणि किती संस्था सक्षमपणे चालवल्या? एवढंच उत्तर द्यावं. ह्याच्यावर आमचं प्रश्न आहे. ठीक आहे. उत्तर घेतो. त्यांनी बरोबर मुद्दा मांडला की बाबा संस्था त्यांनी आणल्या, खूप आहे, अभिनंदन त्यांचं. फक्त मला एवढंच प्रश्न विचारायचा आहे की शिक्षण हे फक्त श्रीमंतांसाठी त्यांनी ठेवलं आणि जी गोरगरिबांसाठी जे शिक्षण होतं, जे सरकारी शाळा होत्या त्या किती चालवायची? मोडून खाल्ल्यात, मोडून हे सरकारी शाळा नाही सुरू नाही. त्या सरकारी शाळा आज विचार करायची गोष्ट आहे. खासगीकरण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे सर यांना या ठिकाणी. आणि शासकीय शाळा बंद केल्यात आणि स्वतःच्या कोणी बंद केल्या? या गटाने बंद केले. कोणाच्या सोयीसाठी बंद केल्या? स्वतःची संस्था. त्यांनी सांगितलं की स्वतः. बरं, शिक्षण म्हणून यांनी बाजार मांडलाय. त्यांनी धंदा उभा केला. सरकारी शिक्षण संस्था मोडून स्वतःच्या संस्था वाढवल्या. त्यामुळे गोरगरिबांचं शिक्षणाचा भरपूर नुकसान झालेलं आहे. शिक्षण घेण्यासाठी जर ते म्हणताय की इतक्या सुविधा या ठिकाणी फलटणमध्ये उभा आहेत, तर इथले विद्यार्थी बारामतीला का जातात हा प्रश्न त्यांना माझा आहे. घेऊया. शिक्षण तुमचं मनापासून आभारी आहे की शिक्षण आंबेडकरांना सांगितलं होतं शिक्षण जर घेतलं तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं माझं भविष्य हे शिक्षणानं घडतं. खरं तर माझं म्हणणं आहे आपल्या जिल्हा परिषदच्या फलटण तालुक्यातल्या ना पूर्ण महाराष्ट्रातल्या शाळा बंद पडायला लागल्यात याला जबाबदार हे लोकप्रतिनिधी आहेत. आणि माझं म्हणणं आहे आमच्या लोकप्रतिनिधींची मुलं बाजूच्या लोणंदला इंग्लिश मिडियमला शिकायला जातात आणि आमची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. उद्याच्या स्पर्धा परीक्षेत माझी मुलं जर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली त्यांच्या मुलांच्या CBSEच्या मुलांच्या बरोबर माझी मुलं स्पर्धा परीक्षेला टिकतील का? माझं म्हणणं आहे इक्वल एज्युकेशन आलं पाहिजे. याकरता आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींना काय केलं, या सत्ताधाऱ्यांना काय केलं? जर हा प्रश्न, कारण मी ज्यावेळेस मार्केटला जाईल बाजारात बाहेर पडेल त्यावेळेस मला विचारणार आहे तुझी मुलं काय करतात. आज शोकांतिक आहे फलटण तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही आणि ते शिक्षण मिळत नाही म्हणून आमची पिढी आजपर्यंत यांच्या पक्षांचे झेंडे वाहण्यात आणि सभेला गर्दी करण्यात मिळली. माझं म्हणणं आहे या ठिकाणी शिक्षणानं मुलं स्वावलंबी होतील त्याकरता हे काय करणार आहेत ते त्यांना विचारा. ठीक आहे. नेते शिक्षण काय झालंय आता ज्यांना मुद्दा मांडला 2 मिनिटं आता ज्यांना मुद्दा मांडला की शासनाची एक बी शाळा नाही बर का, तर त्यांचं शासकीय अनाथ आश्रम आहे आणि त्याला शासन पैसे देतं. राहिला मुद्दा शिक्षणाचा, पलीकडल्या बारामतीत 248 प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात. हे म्हणले बीएड कॉलेज आहे, इथला कोण बी सांगेल फलटण मध्ये बीएड कॉलेज नाही, लाभाड बोलतात. दुसरा मुद्दा राहिला विषय ऐका राहिला मुद्दा हो, पलीकडल्या बारामतीत BHMS आहे, नर्सिंग आहे, DED BED आहे, इंग्लिश मिडियम शासकीय आहे, सगळ्या शाळा शासकीय आहेत आणि तिथं डोनेशन न घेता मुलं शिकतात शासकीय फीवर. त्याच्यापेक्षा उलट जाऊन तिथल्या कारखान्याच्या त्यांच्या उत्पन्नातून
उत्पन्नातून मुलांची शिक्षणाची फी भरली जाते, टप्प्याटप्प्याने त्यांचं डोनेशन भरलं जातं. तिथं मुलं इंजिनियर तयार होतात, सगळी तयार होतात. इथं फलटण तालुक्यात आमचं भाग्य की या फलटणमध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले नावाचा माणूस जन्माला आला, ज्यानं महाराष्ट्रात शिक्षणाचा दिवा लावला. आणि हे ज्या शरद पवारांच्या पार्टीत गेल्यात त्या शरद पवारांनी सातारा जिल्ह्याची रयत शिक्षण संस्था चुरून बारामतीला नेली, ज्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. अशी घटना नमूद होती, ती घटना मोडली पवार साहेबांना आणि इथली शिक्षण संस्था चोरून नेली. त्या चोराच्या दावणीला पट्टे गेल्यात. ठीक आहे. त्या ताईंनी प्रश्न विचारला, एक मिनिट त्या ताईंनी प्रश्न विचारला, त्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. हा, तुमच्या खासदारांनी किती शिक्षण संस्था उभ्या केल्या, किती शिक्षण संस्था सक्षमपणे चालवल्या. ऐका, या ठिकाणी आता बोलले जे तज्ञ मुख्याध्यापक आदरणीय दादासाहेब चोरमले आणि मी देखील आम्ही दोघंही त्याच शिक्षण क्षेत्रात आहे. तर ते जे म्हणतात फलटणमध्ये इंग्लिश मिडियम आहे, सगळं फलटणमध्ये आहे. फक्त त्या ठिकाणी डोनेशनवर सगळं चालू आहे. आणि दादासाहेबांनी सांगावं की डोनेशन घेऊन जर शाळा चालत नसतील तर आपण दादासाहेबांच्या घरी चाल धरू. नाही, त्यांचा प्रश्न, त्या ताईंचा प्रश्न आहे, खासदारांनी किती शिक्षण संस्था आणल्या. मराठा विद्या प्रसारक मंडळाची संस्था आहे, चिमणराव कदम साहेबांची संस्था आहे, बेडक्यांची संस्था आहे. ह्या एकट्या ह्यांच्या जीवावर शिक्षण चाललेलं नाही. शिक्षण संस्था 10 ते 15 असे त्यांना आणि ज्या शिक्षण संस्था ते बोलतात ते म्हणतात 5 वर्षात काढलं, 5 वर्षात सर शिक्षण संस्था सगळ्या चालू आहेत. मराठा विद्या प्रसारक चालू आहे. माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये फलटणची शेतीशाळा इतकी प्रसिद्ध होती, इतकी की त्या अख्ख्या महाराष्ट्रातली लोक इथे येत होती. परंतु आता सगळी बारामतीला जातात शेती विद्यालयातली. आणि शेती विद्यालयात साधा एक कौल बदलू शकले नाहीत. आता जाऊन बघा, कौल बदलू नाही. कौल बोला, मोठ्याने बोला. नगरपालिकेच्या सगळ्या शिक्षण संस्था, नगरपालिका गेले 30 वर्षांच्या ताब्यात आहे. शिक्षण संस्था बंद पडल्या, शिक्षणाच्या जागेवर पोलीस स्टेशन केले. आणि आम्ही ऐका, नगरपालिकेच्या शाळा म्हणतात. हा, इथल्या नगरपालिकेत पोलीस स्टेशन चालू आहे. आणि आमच्या खासदार साहेबांनी ग्रामीणला आणि शहरला नवीन इमारत दिलेली आहे. आणि पोद्दारला विरोध कुणी केला? पोद्दार इन्स्टिट्यूट फलटणमध्ये येत होते, त्याला विरोध कुणी केला? तुम्ही भरपूर बोला. झाला नाही तर बोला मी तुम्हाला 15 वर्ष देशात आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे, पण यांनी ग्रामीण भागात एक शाळा काढली दाखवावं. आता चिमणराव कदमांनी 365 शाळा काढल्यात आणि 45 हायस्कूल आहेत. ह्यांनी काय केलं सांगा? त्या एवढं ह्यांनी काय केलं भाजपवाल्यांनी? त्यांनी आरोप केला, त्यांचा आरोप आहे की तुम्ही नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या सरकारी शाळा बंद झाल्या. एक मिनिट, हे दादा खोटं बोलतायत. विरोधकांचं काम आहे टीका करणं. आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर यांच्या माध्यमातून फलटण विश्व सोसायटीच्या माध्यमातून मान खटाव, कोरेगाव आणि फलटणमध्ये विना अनुदानित आणि अनुदानित अशा दोन्ही पद्धतीत शिक्षण दिलं जाते, उत्तम प्रतीचं दिलं जाते. आणि शिक्षणाच्या जागा फुल झाल्यानंतर, त्यांचा कोटा फुल झाल्यानंतर उर्वरित विद्यार्थी बाहेर शिक्षणासाठी जातात. आणि अनुदानितचे जे कोणी विद्यार्थी आहेत, एक मिनिट, अनुदानितचे जो कोणी विद्यार्थी आहेत ते मेरिटनेच घेतले जातात. आणि जे विना अनुदानितने येतात शिकायसाठी त्यांना डोनेशन हे कुठेही लागतं. ते संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ह्याच्यात चुकीचं काय? नेते काय मशाल बोला ना आज? काय नाही, मशाल पेटलेलीच आहे. मशाल पेटली आहे, बोलत का नाही? खऱ्या अर्थानं आज जर आपण बघितलं तर ह्या भाजप सरकारनंच ह्या ज्या सरकारी शाळा आहेत ह्या बंद करण्याचा घाट घातलेला आणि खाजगी शाळांना मान्यता द्यायचं काम हे खऱ्या अर्थाने ह्या विद्यमान सरकारनंच केलेलं आहे. म्हणजे शिक्षण सरकारी शाळा ज्या आहेत, सरकारी शाळा सरकारी शाळा फलटण शहरामधल्या सरकारी शाळा आजही चालू आहेत. ते चुकीचं बोलतायत. ऐका, सरकारी शाळा सुरू आहेत. आणि राहता माझा मुख्य प्रश्न आहे, इथं जेवढी काय उभा आहेत हे सगळे कुठल्या शाळेत शिकल्यात फक्त यांना विचारा. यांनी शपथ घेऊन सांगावं. हे सगळे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कुठल्या ना कुठल्या शाखेमध्ये सगळे शिकलेले. यांचा आरोप चुकीचा आहे. आणि
डोनेशनची जी भाषा केली जाते, कुठंही डोनेशन घेतलं जात नाही. इंजिनिअरिंग कॉलेजला, नर्सिंग कॉलेजला, कृषी कॉलेजला जी शासनाने जी ठरवून फी दिलेली आहे तीच फी फक्त ठरवून दिलेली फी फक्त घेतली जाते. चुकीचा आरोप करायचा, काय बोलता येत नाही म्हणून काही पण बोलायचं, पण रिटर्न बोलायचं. ते म्हणतात सरकारी शाळा सुरू आहे, डोनेशन घेतलं जात नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. हा 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 येतो नेते. हा सर, आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. नाही, शिक्षणाचा मुद्दा, शिक्षणाच्या बाबतीत सांगतोय. प्रस्तावना टाळा, मुद्दा आपल्याला. शिक्षणाच्या बाबतीत पूर्णपणे सगळे फक्त आमच्या इथे आता फक्त डॉक्टरेटचं हे नाहीये, शिक्षण नाहीये, बाकी सगळे शिक्षण आहेत. आणि राहिलं दुर्दैव एवढं, सचिन कांबळे पाटील घड्याळात उभा आहे, एक तरी कॅन्डिडेट आहे का घड्याळात दाखवा मला, इथं त्यांचा पराभव झाला हे जाहीर दिसतंय. मला फक्त शिक्षणावरती आपण बोलताय, विरोधक बोलतात. अमित रणोरे सरांना विचारायचं आहे की आपला मुलगा कोणाच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकतोय, एवढं मला उत्तर द्यावं. येतो. हा, शिक्षणाचा मुद्दा येतोच, पण कमीचं टेंडर ताईंच्या भावांकडे आहे. कमीच कंपनीचं टेंडर ताईंच्या भावाच्या नावानं आहे. मोठं टेंडर आहे बरं का सर. आता दुसरा मुद्दा एक सांगतो की आरटीएचा म्हणजे 2 मिनिटं, अनुसूचित जाती जमाती, भटकळीमुक्त जाती जमाती आणि नवबौद्ध 1986 सालाचा GR आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या आणि भटकळीमुक्त जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची अथॉरिटी आहे. परंतु फलटण मधील फलटणच्या एज्युकेशन मध्ये अजिबात ही 2 मिनिटं भाऊ ओढ द्या. एज्युकेशनच्या माध्यमातून आता आरटीईचा जो नियम निघलेला आहे केंद्राचा राज्याचा, त्याच्यामध्ये 25%, आता ह्यांना माहित बी नाही तर सरपंच आहे, त्यामध्ये 14%, 25%चा तो नियम आहे. तर त्या 25% नियमाप्रमाणे गोरगरिबांना त्या ठिकाणी वंचित असतील, गोरगरीब असतील, त्यांना त्या ठिकाणी अधिकार मिळाला पाहिजेत. परंतु त्या ठिकाणी त्यांना अधिकार दिला जात नाही. आणि त्याच्या जाग्यावर त्यांच्या संस्थेतले, त्यांच्या कारखान्यातले जे पालक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतलं जातं. मोठा भ्रष्टाचार जर तुम्हाला काढायचा असेल सर, आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक गावामधल्या ज्या आरटीईच्या माध्यमातून जी ऍडमिशन झाली, हा, तर त्याची माहिती अभ्यास केला पाहिजे. बरोबर. नेते सायलेंट आहेत, नेते सायलेंट आहे. बोलले नेते, बोलले इतरांनाही संधी दिली पाहिजे. गेले 15 वर्ष दीपकराव चव्हाण इथं आमदार आहेत, त्यांनी किती शिक्षण संस्था काढल्या विचारा त्यांना. आमदारांनी किती आमदार फलटणचे आमदार गेल्या 15 वर्षापासून हरवलेत. त्यांनी विधान भवनात किती वेळा बोललेलं आहे, त्यांनी यांना सांगावं. थोड्यापूर्वी तुम्ही म्हणलं आमदार चोरीला गेले. हित चोरीला गेलेत. आमदार दीपकराव चव्हाण, आई शपथ सांगतो, चोरीला गेलेत. मी खोटं बोलणार नाही. आई शपथ म्हटले. खरंच चोरमले सरांना अतिशय उत्तम प्रश्न मांडला, मग उत्तर दिलं. आमचे आमदार म्हणले सरकारी शाळा सुरू आहेत, सरकारी शाळा ते म्हणले डोनेशन घेत नाही. सरकारी शाळा सुरू आहेत. आमचे आमदार आता निवडणूक त्यांच्या अर्जावर हरकत पण घेतली होती, ते अजून संस्थेत शिक्षक म्हणून काय आहेत, तो विषय पण वेगळा. ते म्हणजे आमचे आमदार अजून शिक्षक आहेत, त्यांना अजून शिक्षण सेवा द्यायची अजून इच्छा आहे, त्यांनी ते काम करावं. आता पुढचं काम करा, दिगंबर रागवणे आहेत. परंतु माझं म्हणणं आहे, हे अतिशय ज्वलंत प्रश्न तुम्ही उचललाय. आम्ही अजून मंदिरात गुंतलोय, मंदिरापर्यंत आमची श्रद्धा ठीक आहे, मंदिरातून समाज घडत नाही, शिक्षणातून समाज घडतो. परंतु फलटण तालुक्यातून आता त्यांनी उत्तर दिलं की फलटण तालुक्यात आम्ही कुठं शिकलो, आम्ही 20 वर्षापूर्वी शिकलो, त्यावेळेस यांच्या संस्था मराठी जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या होत्या. परंतु आता खरंच शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. आता शाळा बंद पडतील याकरता हे लोकप्रतिनिधी काय करतायत, अतिशय उदासीन लोकप्रतिनिधी. सरकारी शाळांसाठी ते काय करणार त्यांनी सांगावं. प्रायव्हेट आणि खाजगी संस्थांशी आम्हाला काही देणं घेणं नाही. सरकारी शाळांसाठी आपण काय करणार ते सांगितलं पाहिजे. बर नेते ते म्हणतात, ते त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सगळे यांच्या शाळांचे लाभार्थी आहात. एक मिनिट ऐका. श्रीमंत मालोजी राजे महाराज साहेब, ज्यांचा जन्म आमच्या घरात झाला, आमच्या निंबोऱ्यात झाला, त्यांनी काढलेल्या संस्था हे चालवत आहेत. आणि त्यांचे जे काही आताच्या परिस्थितीमध्ये आम्हाला आमचा मुलगा रेशमातांनी विचारलं की त्यांच्या संस्था कमला निमकर म्हणून शाळा आहे, त्यांचा त्या शाळेचा काही संबंध नाही. कमला निमकर जो बालभवन म्हणून शाळा आहे त्या ठिकाणी मुलगा शिकतोय. आणि मुलगी माझी निर्मला देवी या ठिकाणी शिकते. त्या ठिकाणी मी 3,000 रुपये पैसे फी भरलेले आहे.
ती शासनाकडे जाते का यांच्या खिशात जाते? शिक्षणाचं बाजारीकरण केलं आणि तुम्ही इथं गायक कडून तिथं व्यवसाय सुरू करण्याचं काम केलं. मराठी शाळा तुम्ही बंद पाडल्या आणि असणारे गाळे दिले. लिमिट कंट्रोल आमदार आहे यांचा, लिमिट कंट्रोल आमदार आहे यांचा. उठ मारला की उठ, लिमिट दाबला की बसतो खाली, उठ मारला की लिमिट दाबला की उठती आमदार. थोडक्यात नेते प्रस्तावना नाही पाहिजे मला. हा, या ठिकाणी या मतदारसंघाचे आमदार शिक्षक आहेत. दुर्दैव एवढे की जी शिक्षण संस्था हो का हातच्या कंगणाला आरशाला ही कशाला पाठीमागे जे विषय इथं शिक्षण एज्युकेशन यांच्या फलटण एज्युकेशन सोसायटीचं ऑफिस आहे, त्या शाळेच्या जागेत ह्यांना गाळं काढल्यात आणि गाळ्याचं पैसे हडपतात. प्ले ग्राउंड आहेत ना, प्ले ग्राउंड ह्यांना स्वतःच्या मालकीची करून घेतल्यात. आता सुद्धा 7 नंबर शाळेच्या पुढचं ग्राउंड ह्यांना डापण्याचा प्रस्ताव ह्या नगरपालिकेत केलेला, त्याला कडाडून विरोध झाला. आणि शिक्षण मंडळाचे सदस्य आहेत ती सगळे गावगुंड भरल्या, ती त्याच्यात काही विषय नाही. राहिला विषय ह्याचे मांड्या तुम्ही कुठं शिकला आम्ही हा बोला. हा तुमचा मुद्दा मांडा. ऐका जर आहे ना ह्यांना शिक्षणाविषयी एवढी फारकत आहे किंवा शिक्षणाविषयी एवढं प्रेम आहे तर त्यांनी एखादी का संस्था काढली नाही किंवा ती संस्था का घडवली? आला थोडक्यात दादा, मला पुढल्या मुद्द्याकडे जायचं, उत्तर देऊन टाका. कुठलं हा, शिक्षणाचे जे काय आरोप झाले आता. हा? शिक्षणाचे काय आरोप? शिक्षण संस्था आमची आहे. त्या शिक्षण संस्थेतनं सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जातं. त्याचे हे सर्व लाभार्थी आहेत. शेवटी आम्ही शाळा काढल्या, आम्ही विविध कोर्सेस काढले. त्यांनी आता सांगितलं की श्रीमंत मालोजीराजांनी शिक्षण संस्था स्थापन केली, हे बरोबर आहे. परंतु मालोजीराजांचे नातू श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे यांनी मालोजीराजांनी वाढवलेला लावलेलं जे रोप होतं मोठं केलं तर श्रीमंत रामराजे, संजीवराजे आणि रघुनाथराजांनी केलेले. माझा पुढला मुद्दा आहे. हा, तुम्हाला काय म्हणायचं? शिक्षण फलटण मधील जेवढे ओपन पेस आहेत सगळे सत्ताधाऱ्यांना इकून खाल्लेले आहेत. प्रत्येक इलेक्शनला एक ओपन पेस नावाव करून आतापर्यंत 8 ओपन पेस आमच्या इथं प्रस्ताव मंजूर आहेत. हा, पर्यंत नगरपालिकेला हस्तांतर करून घेतलं नाही. हा भ्रष्टाचार कधी बाहेर काढणार आहेत हे एवढी आमची विनंती आहे तुम्हाला. माझा पुढला मुद्दा आहे. मी आलो ना काका. माझा काय म्हणणं जे म्हणतात ना बारामतीकडला मुलं शिकायला जात्या ती बारामती शरद पवारांनी शाळा काढल्यात म्हणून जात्या ती. हा पक्ष शरद पवारांचाच आहे. तुमचं काय म्हणणं? फलटणचा बारामती झाला नाही झालं. फलटणचा बारामती झाला नाही म्हणतात ते. माझा पुढला मुद्दा आरोग्य. फलटण शहराची आरोग्य व्यवस्था. एक मिनिट. फलटण शहराची आरोग्य व्यवस्था. हा, चला बोला. काय कुठलं? फलटण शहराची आरोग्य व्यवस्था. फलटण शहराच्या आरोग्य व्यवस्थेसाठी फलटण नगर परिषदेमध्ये आमची गेली 30 वर्ष सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमामधून श्रीमंत रामराजांनी नगरपालिकेच्या माध्यमातून एक प्रशस्त दवाखाना उभा केलेला आहे. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमामधून श्रीमंत रघुनाथराजे यांनी मोठं हॉस्पिटल उभा केलेलं आहे. त्याचबरोबर श्रीमंत रामराजांच्या माध्यमामधून फलटणमध्ये मोठं तालुका उप आरोग्य केंद्र अतिशय सुसज्ज परिस्थितीमध्ये चालू आहे. त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा दिल्या जातात. आरोग्याचा प्रश्न, आरोग्याच्या सगळ्या सोयी सुविधा महाराजसाहेबांच्या. तुमचं जिल्हा रुग्णालय व्यवस्थित आहे? तिथं डॉक्टर्स आहेत? आहे. तिथं परिचारिका आहेत? औषधं आहेत? सगळं व्यवस्थित एकदम ओके. फक्त ह्यांना हे सुद्धा त्याच दवाखान्यात जातात आणि त्याच दवाखान्याच्या सोयी सुविधा ही लोक घेत आहेत. नाही नेते आई शपथ. पुढला मुद्दा लक्षात ठेवा. माझा पुढला मुद्दा आरोग्य व्यवस्थेचा. त्यांनी म्हणला रुग्णालय उभारली. मी त्यांना साधा सोपा प्रश्न विचारला, जिल्हा रुग्णालय व्यवस्थित आहे? ते म्हणले हो. औषध आहे? ते म्हणले हो. त्यांना मी म्हणलं नर्सेस आहेत? ते म्हणले हो. म्हटलं सगळ्या लसी मिळतात? ते म्हणले हो. तुमचं काय म्हणणं आहे? आता तिथं हो का जुलाब झालं, ताप आला, त्यानंतर बाकीचं काय झालं तर त्याच्यावर 2च गोळ्या दिल्या जातात. एवढ्याच गोळ्याच आहेत तिथं. मी बघून आलोय आतमध्ये जाऊन. काय बी होऊन द्या, फक्त 2 गोळ्या त्या ठिकाणी दिल्या जातात आणि 1 सलाईन दिली जाते. काल एक अपंग अक्षरशः साहेब, एक अपंग बाहेर टाकला होता त्यांना. खरडत तो अपंग त्या ठिकाणी गेला. ही तुमची आरोग्य व्यवस्था का? अहो थांबा तरी, तुम्ही मुद्दाच घ्या नाही आमचा. आता ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस रेमडेसिवीर जी इंजेक्शन होती ती आताचा कर्दन काळ झाल्या लोकांना ती यांना ऐकली ती.
अहो, इकले ते काय आता बरं इकले ते त्यांना मोठ्या प्रमाणात पण सगळीकडेच मागणी होती रेमडेसिवीरची. हा बोला, आरोग्य व्यवस्था. आरोग्य व्यवस्थेत सांगायचं झालं तर जे आपला आरोग्य दवाखाना इथला फलटणचा, त्याच्यात जर गोहनसारखा एखादा शेतकऱ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला जर सर्पदंश झाला तर याची लस इथं उपलब्ध नाही. हे इथं गेलं की सांगतात रेड्डीची पण नाही. तिथून साताला जा, पुण्याला जा, मग हे तुम्ही रुग्णालय बांधलंय तरी कशासाठी? त्यांचा आरोप आहे तुमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रेबीजची लस, सर्पदंश झाल्यानंतरची लस उपलब्ध नाही. याचं उत्तर द्यायचं. हा 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 इथल्या आरोग्य व्यवस्था. आरोग्य व्यवस्थेमध्ये म्हणतात की सरकारी दवाखान्यात आहे, तर सरकारी दवाखान्यामध्ये आता एखादा माणसाचा ऍक्सिडेंट झाला, एखाद्यानं फास घेतला, परवाच माझ्या कामगारांनी फास घेतला तर आम्ही तिथे घेऊन गेलो, तर कोविडमध्ये आलेले व्हेंटिलेटर सुद्धा तिथं नाही आहेत. ते कुठे आहेत? आम्ही तिथल्या अधीक्षकांना विचारलं की इथलं सामान कोविडमध्ये आलेलं कुठे आहे? ते म्हणले चोरीला गेले. आम्ही म्हणलं एफआयआर कधी केला का? म्हणले नाही केला. म्हणले का नाही गेले? ते सामान कुठे आहे? म्हणले प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. आता ती शोधण्याची गरज आहे विरोधकांनी. ते कुठे आहे? ठीक. हा हा आरोग्य व्यवस्था. आरोग्य व्यवस्थेला त्या ठिकाणी तुम्ही कोरोना काळामध्ये आम्ही मोफत रुग्णालय चालवलं. सत्ताधाऱ्यांनी एक मोफत इलाज केला का? आम्ही मोफत हे चालवलं उत्कर्षमध्ये. सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जर तुमच्याकडे लाईफलाईन होतं, तुमच्याकडे एवढी यंत्रणा होती, तर एक सरी साधं चालवायचं मोफत. तुम्ही एकही मोफत चालवलं. बरं, आरोग्य व्यवस्था इथली. सरकारी दवाखाना बंद पाडला आणि स्वतःचा खाजगी दवाखाना त्या लाईफलाईन चालवण्याचं पाप यांनी केलं. आणि कोरोनाच्या काळात सर्वात जास्त बिल घ्यायचं तालुक्यातलं काम यांनी केलं. नाही, तो थोडक्यात तुम्ही थोडक्यात बोलायचं. लंब प्रस्ताव देतो तुम्ही. या ठिकाणी शासकीय दवाखाना आहे. त्या दवाखान्याचा डीन दारू पिऊन पडला. त्याचं मी आंदोलन केलंय, पत्र दिले ह्यांच्या आमदारांना. तर दारू पिऊन पडल्या, त्यानं काचा फोडल्या शासकीयच्या. इथं 2 गोळ्यांपेक्षा काही मिळत नाही. दुसरा विषय राहिला, इथल्या अँब्युलन्स तिथं जाऊन बघा, हवा गेलेल्या पडल्यात. एक्सरे मशीनचा जो टेक्निशियन आहे तो कोर्टात वकील म्हणून प्रॅक्टिस करतो. त्या आमदारांना काही माहित नाही. ही सत्ताधारी लबाड बोलतात. ह्यांना खाजगी दवाखान्यात कोविड सेंटर दुसऱ्या लाटेत सगळीकडे चालू झालं. त्या अगोदर पहिल्या लाटेतच आमचे नेते विश्वजित राजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यात, संबंध तालुक्यात घरातून बाहेर पडून जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांना तुमच्याकडे सगळ्या लसी उपलब्ध आहेत का? अगदी आहेत सर. आता मी जरी आपल्या पीएससीला फोन केला, ऐका, फोन जरी केला तर त्या पीएससी मध्ये लसी उपलब्ध, रेबीज आहे, इतर कुठल्या असतात स्नेक बाईटच्या आहेत. आणि याचा मी बऱ्याच लोकांना चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की विरोधक जे आमच्यावरती वारंवार आरोप करतात की आम्ही काय केलं, ह्यांचेच एक नगरसेवक कोरोनाच्या काळात ऍडमिट होते लाईफलाईनला. त्यांचं फ्रीमध्ये उपचार करून त्यांना सोडलेलं आहे. विरोधकांना सुद्धा तिथं अतिशय चांगल्या प्रकारचं ट्रीटमेंट देऊन सोडलेले गेलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरे विरोधक जे फलटणमध्ये गोरे साहेबांचं ऍक्सिडेंट इथं झाल्यानंतर केलंय तुम्ही काम केलं ते म्हणतात. चला मला सामान्यांना वेळ द्यायचा. शेवटची 3 मिनिटं. सामान्यांपैकी कुणी आहे? फलटण मधल्या सगळ्या मुताऱ्या पाडून यांनी तुतारीत प्रवेश केला, एवढंच सांगायचंय. सगळ्या मुताऱ्या पाडल्या आणि तुतारीत प्रवेश केला. अजून कोणाला बोलायचंय सामान्यांपैकी? नेते, थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं? मला म्हणायचंय, तुम्ही लाडक्या बहिणींकरता 1,500 चालू केला, अतिशय स्वागतीय स्तुत्य उपक्रम आहे. परंतु महाराष्ट्रात कोरोना काळात ज्या अशा वर्कर्सनं विनामोबदला अतिशय तुटपुंच्या मानधनावर काम केलं, ज्या अंगणवाडी सेविका तुटपुंच्या मानधनावर काम करतात, त्याही महाराष्ट्रातल्या भगिनी आहेत ना, त्यांच्याकरता शासन उदासीन का? त्यांचे पगार वाढवले पाहिजे. हा वंचित, फार उशिरा आलात तुम्ही. बहुजन आघाडीच्या वतीनं मी एक जाहीर करतो, ज्यांनी कुणी पाणी पळवलंय, ज्यांनी कुणी आणलंय, पण सगळं सोडा. पण आता तुम्हाला संविधान आरक्षण धोक्यामध्ये आहे. यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडीला सहकार्य केलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर हेच फक्त वंचित बहुजन आघाडी आरक्षण संविधान वाचू शकतं. आणि जे काही चाललं आहे या सगळ्या गोष्टी वंचित बहुजन आघाडीशिवाय आता सत्ता पर्याय नाही. नवीन उमेदवार पाहिजे, नवीन तुम्हाला समीकरण पाहिजे, तर नवीन तुम्हाला कायची घडामोडी करायच्यात तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. महिलांपैकी कोणाला बोलायचंय? बोला. महिलांचा प्रश्न आहे, ते काय म्हणाले, लाडकी बहीण त्यांनी काय प्रश्न केला, लाडक्या बहिणीचा प्रश्न केला की लाडकी बहीण सांगेल आता काय करेल, तर लाडकी बहीण नाही रोडकी बहीण म्हणा तुम्ही. तेलाचा दर किती वाढला आहे?
ते काय म्हणाले, लाडकी बहीण आणलेली आम्ही आता, लाडकी बहीण दाखवत्यात, पण लाडकी बहीण नाही, रोडकी बहीण म्हणा तुम्ही, आहे की नाही? ताई तुम्हाला काय बोलायचं? लाडकी बहीण योजनेविषयी मग अशा दादांनी सांगितलं, पण जर लाडकी बहीण योजना आणली तर तशी महागाई वाढवायला नव्हती पाहिजे. तेलाचा डबा 1400 ते 1600 रुपयापर्यंत बसत होता, तो आता 2260 रुपयाला तेल डबा आणला. महागाईमुळे लोकांना आता दिवाळीचा बाजार भरता महागाई, त्यापेक्षा बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा निषेध म्हणून महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं काहीतरी प्रयत्न केले पाहिजे होते. आणि जे उद्योगधंदे गुजरातला गेले ते जर आपल्या महाराष्ट्रात उभे राहिले असते तर त्या उद्योगधंद्यांमुळे आपल्या रोजगार मिळाला असता. थोडक्यात एक प्रश्न विचारते. श्रीराम सहकारी कारखाना आणि साखरवाडी कारखाना यांनी जाता जाता दिवाळीला शेतकऱ्यांना 75 रुपयांनी पेमेंट करून त्यांची दिवाळी गोड केली. मला फक्त विचारायचंय की त्यांच्या नेत्यांचा स्वराज्य कारखान्याने किती रुपयांनी पेमेंट देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली? प्रश्न अनंत आहे, पण माझ्याकडे वेळ मर्यादित आहे. मंडळी, मी जास्तीत जास्त चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण ही चर्चा जी जनता फलटणची बघते त्यातनंच जनता ठरवेल, आपला मूड बनवेल आणि आपलं मतदान जे आहे ते त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या पात्रात टाकेल आणि त्यातनंच कळेल इथला एकूण मूड, इथला आमदार कोण आहे. यानंतर इथे थांबतोय. पुढे जाणाऱ्या मी पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता मूड महाराष्ट्राचा.